दिल्लीवरील विजय, उदगीर विजय दिन आणि रणधुरंदर महादजी शिंदे यांची 230वी पुण्यतिथी. आजच्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या 350व्या वर्षामध्ये हे व्याख्यान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिरंतन वारशाचे जतन असंच म्हणावं लागेल. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते श्री पांडुरंग बलकवडे, तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे, भांडारकर संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीचे अध्यक्ष श्री भूपालदादा पटवर्धन, तसेच श्री निलेश गोरे यांना मी मंचावर आसनस्थ होण्याची विनंती करतो. धन्यवाद. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भारत विकास परिषद या तिन्ही संस्था अशा प्रकारची वेगवेगळी व्याख्यानं दर महिन्यामध्ये आयोजित करत असतात आणि त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज ह्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आज ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलो आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करावी. आज या प्रतिमा पूजनासाठी प्रतिमा पूजन ज्यांचं आपण करणार आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज, तसेच सदाशिवराव भाऊ पेशवे, आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते महादजी शिंदे, तसेच पानिपतानंतर ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य परत प्रस्थापित केलं अशा नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करावं. आज आपण या दिल्ली विजय दिन, उदगीर विजय दिन आणि रणधुरंदर महादजी शिंदे पुण्यतिथीनिमित्त हे जे व्याख्यान केलं आहे याची अगदी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. 3 फेब्रुवारी 1760 रोजी उदगीर येथे मराठ्यांनी सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली निजामावर विजय मिळवला आणि तिथे निजाम शरण आला आणि त्याच्यानंतर 11 फेब्रुवारी 1760 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी निजामाबरोबर या दिवशी तह झाला. त्यानंतर मराठ्यांनी पानिपताच्या युद्धानंतर बरोबर 10 वर्षानंतर 10 फेब्रुवारी म्हणजे कालच्या दिवशी 10 फेब्रुवारी 1771 रोजी पुन्हा दिल्ली जिंकली आणि त्याचा हा दिल्ली विजय दिवस आहे. तसेच 12 फेब्रुवारी 1794 रोजी रणधुरंदर महादजी शिंदे यांची 230वी पुण्यतिथी आणि ह्या सगळ्याचं स्मरण म्हणून ह्या आजच्या व्याख्यानासाठी आज आपण सगळेजण उपस्थित आहोत. मी या व्याख्यानाची सुरुवात होण्यापूर्वी तिन्ही संस्था आपल्याला माहिती आहे, भारत विकास परिषद असेल किंवा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर असेल किंवा भारत इतिहास संशोधक मंडळ असेल, या तिन्ही संस्था या वेगवेगळ्या प्रकारे समाजासाठी, समाजोत्थानासाठी काम करतात आणि त्याच्यामुळे आपण सर्वजण ह्या संस्थांच्या नावांच्यावर विश्वास ठेवून आज इथे आपण उपस्थित झालात याबद्दल मी सगळ्यांचे सुरुवातीला मनापासून स्वागत करतो. आणि भांडारकर संस्थेचे एक्झिक्युटिव्ह बॉडीचे अध्यक्ष श्री भूपालदादा पटवर्धन यांना कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी विनंती करतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व श्रोते, 100 वर्ष नेहमीच मी सांगतो की भारत इतिहास संशोधक मंडळ आणखीन भांडारकर इन्स्टिट्यूट यांची स्थापनेत फार फरक नाही आहे, त्यामुळे या बहिणी असल्यासारखे आहेत. भारत विकास परिषद मात्र नवीन आहे आणि फार छान काम तरुणांनी उभं केलेलं भारत विकास परिषदेचं फार सुंदर काम चाललेलं आहे. आणि आत्ताच जोगांनी सांगितल्याप्रमाणे गेले कित्येक वर्ष, 4-5 वर्ष या तिन्ही संस्था एकात हातात हात घालून एकत्र काम करतायत, निरनिराळ्या विषयावर काम करतायत. त्याच पद्धतीचा आजचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आज आत्ता जोगांनी सांगितल्याप्रमाणे आपण घेतलेला आहे. भांडारकर प्राच्यविद्या ही अर्वाचीन प्राचीन काळापासूनचा अभ्यास, म्हणजे साधारणतः महाभारत, रामायण इथपासून ते आत्तापर्यंतचा अभ्यास आपण करतो. भारत इतिहास संशोधक मंडळ आपल्या भांडारकर बरोबर आल्यानंतर मात्र आपण महाराष्ट्रातल्या मराठा इतिहासाच्या अभ्यासात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला सुरुवात केली. अनुराधाता इथे बसलेले आहेत, त्यांनी महजर फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे, जवळजवळ 1000 पानं असतील आता झालेली त्याची.
त्यावेळेला जे न्यायनिवाडे चालायचे त्या काय पद्धतीने चालायचे, गाव पातळीवर काय पद्धतीनं चालायचं, याबाबतचं एक मोठं पुस्तक भांडारकर इन्स्टिट्यूटनी तयार केलं आहे. सुरुवात आपण भांडारकर इन्स्टिट्यूटनी फाळक्यांच्या पुस्तकापासून केली. संभाजीराजांची राजनीती नावाचं आपण पुस्तक छापलं. मोरे सर आमच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीचे सदस्य आहेत, त्यांनी आत्ता शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं शिवराज्याभिषेकावरही एक पुस्तक छापलेलं आहे. भारताच्या इतिहासाचा विचार केला तर मराठा इतिहास हा प्रचंड महत्त्वाचा मानला गेला आहे, जायला पाहिजे. पण आज देशपातळीवर किंवा जगाच्या पातळीवर मराठा इतिहासाचा म्हणावा तेवढा प्रसार आणि अभ्यास होत नाही. गजाभाऊ मेंदळ्यांनी एक महाराज नसते तर पुस्तक लिहिलं आहे, छोटंसं पुस्तक त्यांनी गजानन भास्कर मेंदळ्यांचं आहे. त्यात यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य सुरुवातीच्या प्रस्तावनेतच त्यांनी लिहिलं आहे. महाराज नसते तर काय, महाराज नसते तर आज आपल्या दारात पाकिस्तान असतं. हे यशवंतराव चव्हाण, मोरे सर जास्त सांगतील, 1961 साली म्हणालेले असावेत. बरोबर आहे मोरे सर? 1961 साली यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं आहे की महाराज नसते तर काय झालं असतं. महाराज नसते याचाच अर्थ मराठा साम्राज्य किंवा मराठा महाराष्ट्राने, आपण जे म्हणतो सह्याद्रीनी, एक परकीय किंवा स्पष्टच सांगायचं तर मुसलमानांचं आक्रमण थांबवलं नसतं तर संपूर्ण देश आज ज्याप्रमाणे एक काळ होता की युरोपचा कित्येक मोठा भाग हा इस्लामीकरण झालेला होता, मध्य आशियाचा कित्येक मोठा भाग हा इस्लामिक झालेला होता, ते झालं नाही. याचं कारण मराठा इतिहास आहे. तो 150-200 वर्षाचा जो इतिहास आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्यांनी आज भारताला, भारताची संस्कृती टिकवली गेली. हे महाराष्ट्राचं आणि मराठा इतिहासाचं महत्त्व आहे आणि हे देशपातळीवर येणं गरजेचं आहे. आपण फक्त मराठीचा विचार न करता हिंदी असेल, आपण इंग्रजीमध्ये पुस्तकं म्हणून निरनिराळी पुस्तकं आपण इंग्रजीमध्ये छापायचा प्रयत्न करतो आहे, हे देशपातळीवर जाण्याची गरज आहे. ह्याच महाराजांच्या पुढचा भाग जो आहे, कारण इतिहास आज सुदैवानं आपले दोन्ही वक्ते सदानंदजी मोरे आणि पांडुरंगराव आमचे बाळासाहेब बलकवडे हे अभ्यास करून इतिहास सांगणारे आहेत. आणि अभ्यास करून सांगितलेला इतिहास हा नेहमीच वास्तवाशी धरून असतो. हा इतिहास हा आपण अभ्यास करणं फक्त महाराजांपर्यंत हा थांबत नाही, हा पुढे जातो आहे. 1760चं उदगीरचं युद्ध फार महत्त्वाचं मानायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी या मराठा साम्राज्याचं ठामपणे स्थापना झाली आणि इथलं संपूर्ण इस्लामीकरण संपवलं गेलं. हे उदगीरच्या निजामाच्या पराभवानं इथे पूर्णपणे सिद्ध झालं. पानिपताच्या लढाईनंतर, कारण इतिहासात कायमच इतिहास हा गौरवशाली असतो असं नाही, इतिहास हा वास्तवता असते. इतिहासात होणाऱ्या चुका ह्यासुद्धा आपण जर समजून घेतल्या नाहीत आणि त्याच्यातनं काही शिकलो नाही तर इतिहासाचा उपयोग नाही. फक्त माझा इतिहास गौरवशाली आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. तर त्यात चुकाही झालेल्या असतातच. पानिपताचं युद्ध आपण का हरलो याच्याबाबतचा विचार नंतर, पण पानिपताचं युद्ध हरल्यानंतर संपूर्ण उत्तर भारतात निर्माण झालेली, आपल्याकडे जसा यादवी शब्द आहे तसा आपल्याला तो वापरावा लागेल, कारण दिल्लीचा पातशाह राज्यावर नाही, राजपूत राजांना आवर घालणारं कोणीही नाही. ते एकमेकांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडत होते. नजीबुल्ला, त्याची नातवंड, त्याची मुलं ही वाटेल त्या पद्धतीनं वाटेल तिथे घुसून अन्यायाचं राज्य करत होते. म्हणजे एक अराजकता जी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती, ही अराजकता निर्माण झालेल्या परिस्थितीत महादजी शिंद्यांसारखं एक नेतृत्व तिथे गेलं आणि केवळ 10 वर्षाच्या, म्हणजे पानिपताच्या युद्धानंतर 10 वर्षाच्या कारकिर्दीत उत्तर भारताची परिस्थिती किंवा राजकीय आणि अराजकता दूर करण्याचं काम जे मराठा महाराष्ट्राने किंवा मराठ्यांनी केलं आहे, ह्याचा आजही, मगाशीच मी जी खंत व्यक्त केली त्यातला पुढचा हा भाग आहे की आजही भारतीय राष्ट्रीय पातळीवर ह्याचा विचार होत नाही आहे. हा विचार केला गेला पाहिजे. त्या दृष्टीनं महादजी शिंद्यांकडे किंवा या इतिहासाकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि हा
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आज बाळासाहेब आपल्यासमोर उलगडणार आहेत, ज्याच्यात आपल्याला नीट समजेल की आपला देश एक राहण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं काम, मराठा साम्राज्याचं काम, ज्याची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी लावली, जी पुढे शाहू महाराजांपासून पेशव्यांपर्यंत चालत आली, त्यांनी काय केलं हे आज आपल्याला समजेल. विनंती एकच आहे की ह्यात जर काही चुकलं असेल, आपल्या इतिहासात सगळ्यांनी, मनुष्य पुअर इज ह्युमन, चुका या होतात, कोणाकडनंही होतात. त्या चुकेला आपण, ती चूकसुद्धा ग्लोरीफाय करण्याची चूक आपण करू नये. चूक ग्लोरीफाय करायची चूक आपण काही काही वेळेला करतो आणि मग इतिहासाचं विडंबन केलं जातं. इतिहास हा प्रामाणिकपणे मांडला जात नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आज आपल्याला जे काही एक मीडियाची साधनं मिळत आहेत, त्यात इतिहास ज्या पद्धतीनं मांडला जातो आणि त्याच्यावर विश्वास ठेवला जातो, त्याचं आपल्याला आश्चर्य वाटायला पाहिजे. इतिहासाला नाही डावं नाही उजवं, इतिहास हे वास्तव आहे आणि त्या वास्तवाचा मोरे सर किंवा बाळासाहेब बलकवडे अशा अभ्यासू लोकांनी लावलेला अर्थ आहे. हा इतिहास आहे, तो आज आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद भूपाल दादा. यानंतर आपण व्याख्यानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आज जे आपल्याकडे प्रमुख वक्ते आहेत आणि प्रमुख पाहुणे आहेत, यांचा आपण एक छोटासा एक सत्कार करणार आहोत. मी भूपालदादा पटवर्धन, अध्यक्ष एक्झिक्युटिव्ह बॉडी भांडारकर संस्था, यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सदानंद मोरे यांचा सत्कार करावा. आपल्याला ही दोन्हीही व्यक्तिमत्व परिचित आहेत, तरी त्यांचा एक छोटासा परिचय मी आपल्याला करून देतो. डॉक्टर सदानंद मोरे 88व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, तसेच त्यांच्या तुकाराम दर्शन या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी संत साहित्यावर विपुल असे लेखन केलं आहे आणि अनेक वेगवेगळ्या, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीपासून वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. आणि आजही इतिहासाचे एक अभ्यासक म्हणून प्रचंड मोठं काम मोरे सर करत आहेत. आपण एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करूया. आजचे दुसरे प्रमुख वक्ते पांडुरंगजी बलकवडे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बलकवडे सर हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत, तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आणि डेक्कन कॉलेजचे विश्वस्त आहेत. मी भूपालदादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही एक सत्कार करावा. यानंतर फार वेळ न दवडता मी बलकवडे सरांनाच विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पांडुरंगजी बलकवडे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या मध्ये आपले विचार व्यक्त करावेत. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुळजाभवानी, छत्रपती शिवराय. आज दिल्ली विजय दिवस, उदगीर विजय दिवस आणि महादजी शिंद्यांची पुण्यतिथी असा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. आणि त्यानिमित्ताने भांडारकर प्राच्यविद्या संस्था, भारत विकास परिषद आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या 3 संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भारत विकास परिषदेचे निलेशजी गोरे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सदानंदजी मोरे आणि प्राच्यविद्या संस्थेचे अध्यक्ष भूपालजी, या कार्यक्रमाचेही ते अध्यक्ष आहेत. त्यांनी आत्ता आपल्यासमोर अध्यक्षीय भाषणामध्ये
अतिशय मार्मिक पद्धतीने इतिहासावर भाष्य केलेलं आहे. आज आम्ही दोनही जण, म्हणजे मी वक्ता म्हणून आणि अध्यक्ष म्हणून मोरे सर बोलणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने 3 मोठे विषय आहेत. ह्या विषयाची जी आजची मांडणी असेल माझी, ती कथानका स्वरूपात असण्यापेक्षा वैचारिक स्वरूपात राहील असं माझं मत आहे. त्याची पार्श्वभूमी की बाबा उदगीर इतिहास जो काही घडला, उदगीरचं संघर्ष, त्याचं मराठ्यांच्या इतिहासात काय महत्त्व आहे, आणि पानिपतानंतर मराठ्यांनी पुन्हा जो दिल्लीवर विजय मिळवला आणि त्यानंतर 32 वर्ष जे दिल्लीचा कारभार, भारताचा कारभार पाहिला, त्याचं महत्त्व काय आहे, आणि महादजी शिंदे यांची पुण्यतिथी या थोर व्यक्तीच्या कार्याचं महत्त्व काय आहे, अशा अनुषंगाने माझी मांडणी राहील. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानामध्ये आपल्या संस्कृतीचं यथार्थ वर्णन असल्यासारखं आहे की आपली जी महान संस्कृती, की जी विश्वाचं कल्याण चिंतणारी, आणि या संस्कृतीचं सगळ्यात महत्त्व म्हणजे की या संस्कृतीमध्ये व्यक्तीला विचार आणि आचार स्वातंत्र्य होतं, आणि यातून ही संस्कृती विकसित होत जगाच्या गुरुस्थानी असल्यासारखी होती, समृद्धही होती. या संस्कृतीवर इथली समृद्धता आणि इथला विकास यामुळे हजारो वर्षांपासून आक्रमणं होत आलेली आहेत. अलेक्झांडर ग्रीकांचं हे म्हटलं तर पहिलं आक्रमण. परंतु आपल्या भारताने हे आक्रमणं पचवली. ग्रीक, रोमन, शक, हुन आणि कुशाण. आज आपल्या देशामध्ये या आक्रमकांच्या संस्कृतीचे अस्तित्वही आढळत नाही. आपण त्यांना आपल्यात सामावून घेतलेलं आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये जी काही आक्रमणं झाली, ती आक्रमणं मात्र आपल्याला तेवढी सहन करता आली नाहीत, आणि त्या आक्रमकांनी राजकीयदृष्ट्या या देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्या आक्रमणाला विरोध झाला, परंतु त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नाही. नेहमी हा प्रश्न पडतो की का बरं आम्ही यामध्ये अपयशी झालो. तर मी ज्यावेळेस विचार करतो तर मला असं वाटतं की आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं, रानटी समाज हा नेहमी सुसंस्कृत समाजावर आक्रमण केल्यानंतर विजय प्राप्त करतो. मनुष्य समाज जसा सुसंस्कृत होत जातो तसा एक प्रकारे तो अहिंसक होत जातो. त्यामुळे तो या आक्रमणाला समर्थपणाने तोंड देऊ शकत नाही. एखादं छोटंसं उदाहरणच सांगायचं झालं तर एखाद्या गावामध्ये 5-10 दरोडेखोर येतात. 100 घरांची वस्ती आहे.
म्हणजे 500 लोक तिथं राहतात. हे आलेले दरोडेखोर जो दिसेल समोरची व्यक्ती त्याच्यावर हल्ला करतात, निर्घृण हल्ला करतात. अशा वेळेस आपला प्राण वाचवण्यासाठी प्रत्येक घरातली व्यक्ती घराचा दरवाजा घेऊन स्वतःला कोंडून ठेवते आणि ते 5-10 दरोडेखोर त्यांचं लक्ष असलेल्या घराला फोडून तिथे दरोडा घालतात. म्हणजे एका बाजूला 500 लोक आहेत, एका बाजूला 5च दरोडेखोर आहेत. आणि ते जसं आपलं उद्दिष्ट साध्य करतात अशी गोष्ट त्यावेळच्या ह्या अत्याचारी आक्रमकांनी केलेली आहे. खरं सांगायचं तर संस्कृतीचा प्रसार हे त्यांचं एक ध्येय होतं. आम्हीही केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 4थ्या शतकापासून आपला किंवा इसवी सनाच्या 1ल्या-2ऱ्या शतकापासून आपला बौद्ध धर्म पूर्व आशियामध्ये गेला. हातामध्ये शस्त्र धरावंच लागलं नाही, कारण की हा वैचारिक विचार होता. एवढंच कशाला, आपल्याकडं राजराजेश्वर चौलाने देखील त्यावेळची संस्कृती पूर्वेकडच्या अनेक देशांमध्ये नेली आणि आपला विचार त्यांनी लोकांच्या समोर मांडला. ज्यांना स्वीकारावं असं वाटलं त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला आहे. परंतु ही नंतरची आक्रमणं मात्र अगदी क्रूर स्वरूपाची होती. अशा वेळेस माझ्यासमोर बघा, त्यांनी ज्या पद्धतीने इथल्या राज्यसत्ता संपूर्ण गिळंकृत केल्या, उद्ध्वस्त केल्या. खरं तर देशाला वालीही नव्हता अशी परिस्थिती होती. कित्येक शतकं काही हिरवळीचे टप्पे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यव्यवस्था नाही की जी राष्ट्राचं, समाजाचं, संस्कृतीचं रक्षण करेल. अशा वेळेस या संतांनी देखील समाजाला एकसंघ ठेवून आपल्या संस्कृतीशी टिकून ठेवलेलं आहे. हे त्यांचं योगदान आहे. पण त्यांनी काही भागणारं नव्हतं, कारण की शेवटी एक सशक्त राज्यव्यवस्था निर्माण होण्याची आवश्यकता होती. आणि कित्येक शतकानंतर यशस्वी राज्यव्यवस्था की जी संस्कृतीचं, समाजाचं, राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी सिद्ध असणारी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवाजी महाराजांनी प्रथम काय केलेलं तर की निराशेने ग्रासलेला, एक भयग्रस्त झालेला हिंदू समाज, त्याला ती मानसिकता संपून टाकली, संघटित केलं आणि संघर्षासाठी उभं केलं. हे त्यांचं मोठेपण आहे. आणि मग त्यातून ते कार्य सुरू राहिलं. शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मिती कशी झाली, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सगळ्या त्यांनी केल्या. युद्धशास्त्रात त्यांनी गनिमी कावा हे नवं युद्धशास्त्र विकसित केलं, निसर्गाचा उपयोग करून घेतला, मानसशास्त्रीय युद्धशास्त्र आत्मसात केलं. हा सगळा भाग आहे. आणि यातून या देशामध्ये एक सशक्त राजकीय सत्तेचं निर्माण झालं. शिवाजी महाराजांचं हे सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि समाजामध्ये एक राष्ट्रवाद निर्माण झाला. या अगोदरच्या राज्यकर्त्यांचा जर आपण अभ्यास केला तर स्वतःच्या उपभोगासाठी राज्यसत्तेचा उपयोग करून घेणं. शिवाजीराजाचं जर आपण चिंतन केलं तर त्यामध्ये जनतेचं कल्याण हा एक भाग आहे. आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये की हा राजा आपल्या सुखासाठी जगतोय, आपल्या म्हणजे समाजाच्या, म्हणजे व्यक्तीच्या नाही तर इथल्या समाजाच्या सुखाचा विचार करतो आणि त्यासाठी कुठल्याही त्यागाला सिद्ध आहे. हा राजा या राष्ट्राच्या रक्षणासाठी संघर्ष करतोय आणि कुठल्याही त्यागाला सिद्ध आहे. हा जो एक नवा राष्ट्रवाद अनेक शतकांनंतर आपल्या देशामध्ये निर्माण झाला, तो सामान्य व्यक्तीमध्ये, आणि सामान्य व्यक्ती एखाद्या राष्ट्राच्या रक्षणाला जेव्हा उभे राहते
त्यावेळेस त्या राष्ट्राचा पराभव करणं ही अशक्य कोटीतील घटना असते. आणि याचा अनुभव आपल्याला औरंगजेबाच्या त्या प्रचंड आक्रमणात दिसून येतो. 27 वर्ष संघर्ष करून इथलं राज्य टिकून राहिलं. मग त्या व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा आहे. मग ते संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराबाई, कारण की तो विचार इथल्या समाजामध्ये रुजला होता. आणि त्याचा परिणाम एवढी प्रचंड मोठी वावटळ होती औरंगजेबाची, की ज्या औरंगजेबाने फक्त 1.5-2 वर्षात अनेक शतकांची आदिलशाही सल्तनत जिंकून मुघल साम्राज्यात विलीन केली, की ज्या औरंगजेबाने शेकडो वर्षाची कुतुबशाही सल्तनत अगदी 5-6 महिन्यामध्ये जिंकून मुघल साम्राज्यात विलीन केले. म्हणजे सम्राट अकबर ज्याला म्हटलं जातं, त्याच्या राज्याच्या जवळजवळ 1.5 ते 2 हे औरंगजेबाचं राज्य आहे. परंतु त्या औरंगजेबाला मात्र की राजा राज्यात नाही, कुठलीही शासन व्यवस्था दृढ अर्थाने नाही, असं असतानाही हा महाराष्ट्र जिंकून घेता आला नाही. छोटंसं स्वराज्य होतं, अगदी काही जिल्ह्यांचं स्वराज्य. हा विचार इथं थांबला का? तर नाही. तो पुढे शिवाजी महाराजांची ही जी प्रेरणा आहे, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही जी प्रेरणा फार उपयुक्त ठरली ती 18व्या शतकामध्ये. आणि म्हणूनच 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचं झालेलं इथलं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. आणि मग त्याप्रमाणे मुघलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष त्याच्या राजपुत्रात सुरू झाला. उत्तरेकडे ते सगळे निघाले आणि त्याचा परिणाम मुघलांच्या कैदेमध्ये असलेल्या शाहूराजाची, युवराजाची सुटका झाली. आणि मग त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये इथं 7 वर्ष औरंगजेबाशी संघर्ष करणाऱ्या महाराणी ताराबाई आणि आलेले शाहू या दोघांमध्ये छोटासा संघर्ष सत्तेच्या निमित्ताने निर्माण झाला. परंतु त्यामध्ये शाहूराजे यशस्वी झाले. आणि आता खरं एका नव्या मराठा राज्याच्या एका नव्या विस्ताराला सुरुवात झालेली आहे. शाहूराजांच्या लक्षात आलं, मी शाहूराजांविषयी नेहमी म्हणतो की 18व्या शतकातील मराठा साम्राज्याचा जनक हा शाहू आहे. अतिशय थोर व्यक्ती आहे. एक राज्यकर्ता कसा असावा, कुटुंबकर्ता कसा असावा याचं उदाहरण म्हणजे शाहू आहे. त्याने पहिल्यांदा काय केलं की शिवाजी महाराजांची जी व्यवस्था होती सरंजामशाही नाकारणारी, कारण त्यांना सरंजामशाहीचे दोष शिवाजी महाराजांना समजलेले होते आणि त्यापासून आपलं स्वराज्य सुरक्षित राहावं म्हणून शिवाजी महाराजांनी सरंजामशाही व्यवस्था नाकारलेली होती. परंतु तीच व्यवस्था संभाजी महाराजांनीही स्वीकारली होती. परंतु राजाराम महाराजांना मात्र पुन्हा सरंजामशाहीचा स्वीकार करावा लागला. याचं कारणही तसंच होतं की औरंगजेबाने इथल्या सर्व सरदारांना वतनाचा आणि सरंजामाचा लोभ दाखवला होता आणि त्याचे परिणाम दिसायला लागले. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये राजाराम महाराजांना त्या व्यवस्थेचा पुन्हा स्वीकार करावा लागला. पण त्या व्यवस्थेचा चांगला उपयोगही झाला. त्यामुळे राजाराम महाराजांच्या काळात अनेक तरुण, महत्त्वाकांक्षी तरुण उभे राहिले आणि त्यांनी स्वराज्याच्या रक्षणाच्या कामी मोठं काम केलं. आणि बरोबर याच तत्त्वाचा उपयोग आपल्याला शाहू महाराजांनी करून दिलेला दिसतो. त्यांनी अगदी सर्व होतकरू तरुणांच्या समोर एक प्रस्तावच ठेवला. एवढं प्रचंड मोठं पुढं आहे जागा,
मराठी राज्य आहे, हे संपूर्ण हिंदुस्थानाचं राज्य आहे. ज्या कर्तृत्वान तरुणाला जेवढा भारताचा भूप्रदेश जिंकून घेता येईल त्याने तो जिंकून घ्यावा, त्याला तो जहागीर म्हणून द्यायला मी तयार आहे. एक प्रकारे महत्त्वाकांक्षी व्यक्तीसाठी ही फार मोठी एक प्रोत्साहन देणारी घटना ठरली. आता आणखी एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं वाटतं की मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा जे काही दोन ताराबाई आणि शाहूंच्या मध्ये जो संघर्ष चालू होता त्याचा परिणाम थोडीशी एक यादवी निर्माण झालेली होती. आणि खरं तर औरंगजेबाचा मुलगा तिकडं जाताना त्याच उद्देशाने त्याने शाहूंची सुटका करताना त्याचा उद्देश आहे की आपण सगळंच मुघल सैन्य इकडून गेल्यानंतर मराठ्यांसाठी हे सगळं उघडं राहील आणि मग त्यांच्यात आपापसात वाद व्हावेत ह्या हेतूनच शाहूंच्या सुटकेचं एक कारण आहे. अनेक कारणं होती, त्यातलं एक कारण आहे आणि घडलंही तसंच. परंतु थोड्या दिवसात शाहू सावरले आणि त्यांना एक लक्षात आलं की आपल्या मराठ्यांना काहीतरी एखादं वेगळं ध्येय देण्याची गरज आहे. आणि यातूनच नेमकी एक संधी आली सय्यद बंधूंच्या निमित्ताने आणि त्या संधीचा फायदा घेऊन शाहूंच्या आज्ञेने बाळाजी विश्वनाथ खंडेराव दाभाडे दिल्लीकडे गेले. तिथला जो फरुखशियर बादशाह त्याला बदलून तिथं रफी उत्तरजातची स्थापना केली. ही घटना सामान्य नाही आहे. औरंगजेबाच्या निधनानंतर फक्त 12 वर्षामध्ये मराठी दिल्लीत जाऊन दिल्लीचा ताबा घेऊन आपल्याला हवा असलेला बादशहा दिल्लीच्या तख्तावर बसवतात. म्हणजे काय मिळवलं औरंगजेबाने? लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचा विचार इथं आहे. जर का शिवाजी महाराज नसते तर काय घडलं असतं? औरंगजेबाची एक मानसिकता होती बघा. बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेलाचा वडील चंपतलाल बुंदेला पराक्रमी होता. त्याने मुघलांच्या वतीने खूप पराक्रम गाजवलेला होता. पण एक दिवशी औरंगजेबाची मर्जी फिरली. त्यांनी त्याला सांगितलं की तू इस्लाम धर्म स्वीकार कर. त्याने नकार दिला, त्याची हत्या झाली. त्याची एक भूमिका होती, जर का आपण राजा बाटवलं ना तर राज्य बाटतं. लक्षात ठेवा, संस्कृती कशी लादली जाते. असं काश्मीरमध्ये घडलं, अनेक देश, आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक संस्थानांमध्ये असं घडलेलं आहे. आता यावेळेस मात्र तसं घडलं नाही. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस दिल्लीमध्ये जाऊन आपण ते चौथाई सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या सनदा आणल्या आणि त्या सनदांच्या आधारे औरंगजेबाने जे दख्खनमधले 6 सुभे एक प्रकारे ताब्यात आणले होते, आदिलशाही, निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही, एक प्रकारे या चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकारामुळे ते मुघलांचे 6 सुभे दख्खनचे बऱ्हाणपूरपासून कन्याकुमारी एक प्रकारे मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आले. ही मोठी प्रक्रिया होती. म्हणजे दिल्लीच्या बाळाजी विश्वनाथांच्या 1719 सालच्या दिल्ली विजयाचं हिंदुस्थानच्या 18व्या शतकाच्या इतिहासाच्या दृष्टीने फार मोठं महत्त्व आहे. त्याचा फार मोठा पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे आणि एक उत्साह निर्माण झालेला आहे. आता बघा, हळूहळू तिथं बाळाजी विश्वनाथाचं निधन, बाजीराव आले. बाजीरावांनी देखील एक मोठं काम राष्ट्राच्या दृष्टीने काय केलं तर जंजिरेकर सिद्धीला नियंत्रणात आणलं आणि पोर्तुगीजांची सत्ता उत्तर फिरंगान, दक्षिण फिरंगान, तर त्यातलं जे उत्तर फिरंगान होतं ठाण्यापासून गुजरातपर्यंतचं ते जिंकून घेतल्यामुळे एक प्रकारे संस्कृती रक्षणाचं आज गोव्यामध्ये जे परिवर्तन दिसतं ते ठाण्यापासून तुम्हाला गुजरातपर्यंत दिसत नाही. याचं कारण त्यावेळेस 1737 ते 39 साली मराठ्यांनी प्रचंड मोठा संघर्ष करून त्याग देऊन हे जे काही पोर्तुगीज एका युरोपमधली म्हणजे 18व्या शतकातील एक सगळ्यात शक्तिमान सत्ता होती पोर्तुगीजांची, अशा सत्तेला निष्प्रभ करून त्यांच्या धार्मिक अत्याचारापासून इथल्या हिंदू समाजाचं, संस्कृतीचं रक्षण केलं.
आता बघा शेवटच्या काळात म्हणजे बाजीरावांची माळवा, बुंदेलखंड अशी ही आगेकूच चालू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मी पुढच्या टप्प्यात येतो. 1738-39 दिल्लीत घडलेलं मोठं राजकारण. त्याचं कारण असं झालं होतं की बाजीरावांच्या मराठ्यांच्या ह्या आक्रमणामुळे एकूण हळूहळू मुघल साम्राज्य निष्प्रभ होत गेलेलं आहे. आता याचा परिणाम तिथं उत्तरेत जिथं अनेक शतकं इस्लामची सत्ता वर्चस्व आहे, ते सांस्कृतिक आहे, राजकीय आहे, त्याचा परिणाम काय झाला होता की मराठ्यांच्या रूपाने जे काही त्या इस्लामिक सत्तेला, संस्कृतीला जो शह बसला होता त्याचे परिणाम तिथं उमटायला लागले होते. मुळात दिल्लीमध्ये जरी दिल्लीचा इतिहास बघितला तर मोहम्मद घोरीपासून पहिल्यांदा इथं अफगाणांचं आक्रमण झालं. दिल्ली अफगाण सुलतानांच्या ताब्यात होती आणि बाबराने ती जो तुर्क होता त्याने ते दिल्लीचं राज्य जिंकून घेतलं होतं. म्हणजे त्या काळात अफगाण आणि तुर्कांमध्ये संघर्ष झालेला होता. आणि त्यानंतर इथं दिल्लीवर मुघलांचं म्हणजे तुर्कांचं वर्चस्व निर्माण झालं होतं. याचा परिणाम काय झाला होता की या अफगाण वंशाची अनेक मंडळी की ज्यांना याचं वैषम्य वाटत होतं परंतु त्यांचा नाईलाज झालेला होता, त्यामुळे त्यांनी मुघलांचं वर्चस्व मान्य केलेलं होतं. आणि ही सर्व मंडळी त्यांचं वास्तव्य दुआबामध्ये होतं आणि अंतर्वेदीमध्ये होतं. गंगा यमुना या दोन नद्याच्या मधला भाग आणि त्याच्या बाजूचा भाग त्यांचं तिथं वास्तव्य होतं. त्यांनी मुघलांचं आधिपत्य मान्य केलेलं होतं. परंतु ज्यावेळेस मुघल सत्ता दुबळी झालेली आहे त्यावेळेस या अफगाण वंशाच्या बंगश, रोहिले, पठाण या मंडळींना एक नवा म्हणजे त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा निर्माण झाली की हे मुघल साम्राज्य आपल्या इस्लामिक संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आता सक्षम राहिलेलं नाही. आता आपल्याला जर का इथं आपल्या इस्लामची पुनर्बांधणी करायची असेल तर आपल्याला नव्या सक्षम आशिया खंडातल्या आक्रमकाची आवश्यकता आहे. आणि यातूनच नादिरशहाची स्वारी झाली. खरं तर नादिरशहा हा जिहाद म्हणत इस्लामच्या रक्षणासाठी म्हणून आला. मुघल साम्राज्याने आपल्या साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी त्याच्याशी संघर्ष केला, त्यात अपयश आलं. कारण की तत्कालीन मुघल साम्राज्यातले सगळे वरिष्ठ सरदार हे तटस्थ राहिलेले निजामापासून. आणि त्याचा परिणाम त्याने सहजतेने दिल्ली जिंकली. दिल्ली जिंकल्यानंतर त्याने आपलं पहिलं अस्तित्व दाखवून दिलं. त्यांनी प्रचंड खंडणी मागितली. ती खंडणी देण्यासाठी असमर्थता व्यक्त झाली. आणि ज्या वजिराने त्याला आमंत्रित केलं होतं तो देखील निष्प्रभ झाला. आणि मग त्याच नादिरशहाने आपलं सत्य स्वरूप दाखवलं. त्याने दिल्लीमध्ये प्रचंड कत्तली केल्या, तिथं लुटालूट केली आणि हिंदूंबरोबर मुसलमानांचीही केली. असं म्हटलं गेलं की मुघल बादशाहाचं दिल्लीमधल्या असा कुठलाही मनसबदार, सरंजामदार, सरदार याचं घर राहिलं नाही की जे खणून काढलं नव्हतं. आणि ही गोष्ट दिल्लीमध्ये परकीय नादिरशहा येतोय आणि तिथं एक प्रकारचा एवढा प्रचंड मोठा आतंक करतोय आणि दिल्लीचा मुघल बादशाह मराठ्यांकडं त्यांना मदतीची याचना करतोय. इथं वैचारिक विचार सुरू झाला की आता काय करायचं की ज्या मुघल साम्राज्याविरुद्ध आपण संघर्ष करतोय आता त्याच मुघल साम्राज्याच्या मदतीला जायचं का. आणि मग असा जो काही एक वैचारिक प्रवाह निर्माण झाला आणि त्याही वेळेस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार
विचारात घेतला की आता उत्तरेतून औरंगजेबाच्या रूपाने एक प्रचंड मोठं आक्रमण आपल्यावर होणार आहे. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी चातुर्याने इथल्या कुतुबशाही आणि आदिलशाही या दोन इस्लामिक सत्तांना असं दाखवलं की आपण दक्षिणेतले आहोत आणि एक प्रकारचा एकोपा, एक संघटन करण्याचा प्रयत्न केला. बघा की ज्या आदिलशाही विरुद्ध, ज्या कुतुबशाही विरुद्ध आपला संघर्ष चालू होता, त्याच शहांशी औरंगजेबाच्या आक्रमणाच्या विरोधात त्यांनी मैत्रीचा तह केला. आपल्याला आश्चर्य वाटेल, संभाजीराजांनी शिवाजी महाराजांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. विजापूरच्या रक्षणाला सैन्य पाठवलं, कुतुबशहाच्या रक्षणाला सैन्य पाठवलं, परंतु त्या दोन्हीही शाया खिळखिळीत झाल्या होत्या. औरंगजेबाने सहज जिंकून घेतल्या. आता हाच विचार नेमका मराठ्यांच्या समोर आला आणि मग तो शाहू महाराज असतील, बाजीराव असतील, पिलाजी जाधवांच्या पत्रव्यवहारातून दिसून येतो की आता आपण पांडवांच्या सारखे 105 होऊन एकत्र राहिलं पाहिजे. आपापसातला मतभेद नंतर सोडवता येतील. त्यामध्ये कुटील डाव आहे, त्याला कृष्णनीती म्हणतो की दुबळी झालेली मुघल सत्ता टिकली तर उद्या जिंकून तरी घेता येईल. ह्या नव्या शत्रूला थोपून ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा तोच हेतू होता की दुबळी आदिलशाही, कुतुबशाही ही मुघल सत्तेपासून जर तिचं रक्षण झालं तर ती सहज जिंकून घेता येईल. तिथं का एकदा मुघल सत्ता आली शक्तिशाली तर तिच्याशी संघर्ष करणं भविष्यात आपल्याला अवघड आहे. म्हणजे यामध्ये कृष्णनीती आहे बरं का. आणि त्याच कृष्णनीतीचा, शिवनीतीचा अवलंब करून बाजीराव पेशवे उत्तरेकडे निघालेले होते. आणि ते उत्तरेकडे निघाले हे लक्षात आल्यानंतर तो नादिरशहा हुशार आहे, त्याच्या लक्षात आलं का मराठ्यांशी लढायचं. आपलं उद्दिष्ट पहिलं साध्य झालेलं आहे. प्रचंड मोठी संपत्ती लूट मिळालेली आहे आणि ती लूट घेऊन त्याने मायदेशी जाणं भाग पडलं. म्हणजे मराठ्यांचं उत्तरेकडं होणारं आगमन उद्या या युद्धामध्ये, या संघर्षामध्ये काय घडेल शाश्वती नाही, आपण तो धोका का पत्करायचा असा नादिरशहाने विचार करून तो गेला. आता पुढे बघा, नादिरशहा पुन्हा एकदा 47 साली भारतात यायचा विचार करतो, कारण त्याला संपत्तीचा हव्यास आहेच. आणि त्याच विचारातून नादिरशहा परत भारताकडे येणार म्हणून त्याने पाठवलेलं फरमान, ही वैचारिक, मी माझी मांडणी ही कथानकाची नाही आहे, सगळा हा विचारक म्हणतो की 1747 साली नादिरशहाने एक फरमान मुघल बादशाहाला पाठवलं. आणि त्या फरमानामध्ये तो काय सांगतो की मी आलो होतो त्यावेळेस तुला सांगितलं की त्या दक्षिणेतल्या हिंदू काफरांवर तू नियंत्रण कर, परंतु आजपर्यंत तुला त्यामध्ये यश आलेलं नाही आणि ते हिंदू काफर आणखीनच शिरजोर होत चाललेले आहेत. आणि म्हणून मी स्वतः धर्मरक्षणासाठी जिहाद म्हणून पुन्हा हिंदुस्थानात येत आहे. तुझ्या मनात काळजी निर्माण होईल, शंका वाटेल की जर मी दिल्लीत आलो मागच्यासारखं तर काय होईल. यावेळेस मी तुला वचन देतो की मी दिल्लीच्या दक्षिणेतल्या भागातून मी डायरेक्ट, म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट दक्षिणेमध्ये म्हणजेच दख्खनमध्ये जाणार आहे आणि तू तुझं लष्करी सामर्थ्य घेऊन मला मिळणं हे तुझं कर्तव्य आहे. हे फरमान आलं. बादशाह आपल्या सर्व मुत्सद्द्यांना घेऊन त्या फरमानाच्या निमित्ताने विचार करतो, विचारमंथन करतो आहे. आणि त्यातून विचार करत असताना बादशहाने असा विचार केला की जर नादिरशहा दिल्लीत आला तर काय. आणि म्हणून हिंगणे म्हणून जे पेशव्यांचे वकील होते की जे मुत्सद्दे होते, लष्करी काही त्यांनी युद्ध वगैरे संबंध नाही, अशा हिंगण्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्यासमोर फरमान ठेवलं आणि सांगितलं
की नादिरशाह तुमच्या विरुद्ध आक्रमण करून येणार आहे, तुमची भूमिका काय. हिंगणे काय म्हटले बघा, त्यांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडं आलमगीर आला होता, तो जिवंत गेला नाही, तुम्हाला काळजी करायचं कारण नाही, नादिरशाह जिवंत जाणार नाही. काय मजा आहे हो, काय मजा आहे. एका दिल्लीमधल्या बादशहाच्या दरबारातला एक सामान्य मुत्सद्दी की जो लष्करी अधिकारी नाही, केवढा आत्मविश्वास, शिवाजी महाराजांचा याला म्हणतात आत्मविश्वास. तो काय म्हटला आणखी पुढं, तुम्ही आमची काळजी करू नका हो, तुम्ही तुमची काळजी करा, परत तो तुमच्याकडे आल्यावर तुम्ही काय करणार. अहो म्हटले त्यासाठी तो बोलवलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग तो जर आमच्याकडं आला तर तुम्ही आम्हाला मदतीला येणार का. तो म्हटलं आता कसं मुद्दे व्हायला तुम्ही, आमची काळजी नका करू, तुमची काळजी करतो आम्ही आणि आम्ही तुम्हाला सहकार. आणि बघा, नानासाहेब पेशवे दिल्लीत गेले होते आणि तिथं बादशाहने नानासाहेबांना विनंती केली आणि नानासाहेबांनी दिल्ली दरबारामध्ये आम्ही तुमच्या मदतीला येऊ असं वचन दिलं. बघा, आता बघा, मराठे प्रांतवाद नाही करत, ते एखाद्या जातीत गुंतून पडत नाहीत, ते राष्ट्राचा विचार करतात. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो राष्ट्रवाद आहे ना, तो आपल्याला त्यावेळच्या त्या राजकारणामध्ये दिसून येतो. दुर्दैवाने म्हणजे नादिरशाहच्या त्याच्याविरुद्ध क्रांती झाली आणि त्याची हत्या झाली. आता बघा, नादिरशाहच्या त्या स्वारीमध्ये आलेला अब्दाली, खरं तर तो गुलाम होता, अफगाणिस्तानमधल्या एका छोट्या प्रांताचा प्रमुख होता. तर त्याच्या वडिलांची हत्या करून या नादिरशाहने तो इराणकडं अफगाणिस्तान जिंकून घेतलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न आहे की अफगाणिस्तान हा जिंकून घेतलेला आहे आणि नादिरशाहच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर तो अब्दाली ताबडतोब तिथं राज्यक्रांती करतो आणि आपला देश स्वतंत्र करतो. आणि अशा पद्धतीने अहमदशाह अब्दाली हा नवीन अफगाणिस्तानचा निर्माता आणि शासनकर्ता झालेला आहे. आणि त्यांनी हिंदुस्थान बघितलेलं आहे आणि मग त्यातून त्याला असं वाटलं की आता आपल्याला पुनर्बांधणी करायची, आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम होण्यासाठी हिंदुस्थानवर आक्रमण केलं. आणि हिंदुस्थानात त्याच वेळेस घडतंय बघा इकडं काय की ह्या दुवावामधल्या लोकांनी बादशाहविरुद्ध बंड केलं होतं 1751 पठाण, रोहिले, बंगश. आणि हे बंड एवढं प्रखर झालं होतं की कोणत्याही क्षणी बादशहाला कैद करून दिल्लीचा ताबा घेतला जाईल. 1751ची गोष्ट सांगतो. आणि ताबडतोब बादशाने मराठ्यांना बोलवलं. मराठी दिल्लीत गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्या अफगाण, रोहिले, बंगशांचा पराभव करून दिल्ली सल्तनतीचं रक्षण केलं. आणि हे गोष्ट घडल्यानंतर मात्र ही मंडळी आणखी चवताळली की आपल्याला आता आपला तारणहार अफगाण वंशाचा एक शक्तिशाली एक नेतृत्व अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. आणि म्हणून अब्दालीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या 48 साली तो आला, परंतु त्याची अगदीच. आणि मग 52, 55, 57 हे काय जे घडत गेलं ते. आता बघा इकडं हा एक भाग झाला. आता मी थोडंसं मागे येतो थोडक्यात. इकडं उत्तरेकडं अब्दालीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या आणि मराठे त्याच्याशी एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून त्याच्याशी संघर्ष करतायत. आणि 1752 अहमदी तह झाला. बादशाने जसं 1719चा तह की दख्खनच्या 6 सुब्याच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली, त्या बदल्यात चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मिळवला. आणि बादशाच्या लक्षात आलं की आता मराठ्यांशिवाय आपलं कुणीही रक्षण करू शकणार नाही. आणि म्हणून हा 1752चा अहमदिया तह झाला. त्या तहाचं महत्त्व की जे काही मुघल साम्राज्य होतं 32 सुभ्यांचं, त्याची चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मराठ्यांना प्राप्त झाला. त्यांनी लिहून दिला की आमचं रक्षण करायचं आणि आमचे जे जे कोण संस्थानिक आहे
म्हणजे उदाहरणार्थ राजस्थानमध्ये जर बादशाच्या विरुद्ध बंड झालं, असंतता निर्माण झाली, तर ती मराठ्यांनी म्हणजे मराठे जे राजस्थानामध्ये जात आहेत ना, त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे की तो आता आमची जबाबदारी आहे की या हिंदुस्थानातल्या मुघल साम्राज्यातल्या कुठल्याही सुभ्यामध्ये अव्यवस्था निर्माण झाली तर तिथे जाऊन ती मोडून काढण्याचं मराठ्यांचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला मजा सांगतो की काबूल आणि कंधार हे जे 2 सुभे होते अफगाणिस्तानचे की जे मुघल साम्राज्य हिंदुस्थानचा भाग होते, 2 सुभे होते, त्याचीही चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मराठ्यांचाच होता. त्यामुळे आपण अब्दालीशी बोलताना तू काय आमच्याशी बोलतोय, तू आम्हाला चौथाई आणि सरदेशमुखी तुला द्यावी लागेल. आता पुढे जातो आणि यातून हा संघर्ष झाला. आपण त्यावेळेस 57मध्ये अब्दालीचा पाठलाग करत अटकपर्यंत गेलो. पुन्हा एक नवी घटना. लक्षात ठेवा, तुम्ही 2000 वर्षांच्या इतिहासात बघाल की भारतामध्ये अनेक छोटी छोटी संस्थानं होती, काही मोठे सम्राटही होते, परंतु एक गोष्ट घडली की जोपर्यंत तो आक्रमण करता दिल्लीपर्यंत येत नाही तोपर्यंत कधी भारतीय राज्यकर्ते सीमेपर्यंत जाऊन आपल्या सीमेचं रक्षण करावं हा कुठेही उद्देश आपल्याला यशस्वीरित्या बजावलेला दिसत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठे बघा त्यांची भूमी किती लांब आहे. दक्षिण भारतामधले मराठे उत्तरेच्या रक्षणासाठी हिमालयाच्या शिखरापर्यंत जातात, खैबर खिंडीपर्यंत अटकपर्यंत जातात आणि आपलं कर्तव्य पार पडतात. आणि यावेळेस असं लक्षात येतं की मराठ्यांनी जी अटक जिंकली आणि इकडं त्याच वेळेस नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा जिंकून घेतलं होतं आणि तिथल्या संस्कृतीचं रक्षण केलं होतं. म्हणजे बघा आता 1757-58 ही अशी स्थिती आहे की शिवाजी महाराजांच्या स्वप्नाची पूर्तता आहे. असे तू हिमाचल, अटकपासून कटकपर्यंत, पेशावरपासून तंजावरपर्यंत आणि द्वारकेपासून कलकत्त्यापर्यंत एक शक्तिशाली. आता ती मानसिकता संपली हो. लक्षात ठेवा, स्वतंत्र भारतामध्ये आज तुम्ही आम्ही जे सुखाने जगतो, नेहमी म्हणतात एक फार आत्ता काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पुण्यात घडलेली घटना आहे. एक व्यक्ती, मोठी व्यक्ती आहे म्हणजे एका समाजाची, त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. तिथं संपूर्ण सभागृह इस्लामिक म्हणजे मुस्लिम समाजाचं, आम्ही फक्त 4 जण होतो. आणि त्यावेळेस ती व्यक्ती म्हटली की माझ्या बांधवांनो, तुम्ही भयभीत का आहात? तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा इतिहास माहिती नाही का? तुम्ही तो समजून घ्यायचा का प्रयत्न करत नाही? ज्यावेळेस त्यांची संख्या 1 किंवा 2% किंवा 4% होते त्याही वेळेस त्यांनी हा देश मिळवला, ताब्यात घेतला आणि याच्यावर अनेक शतकं राज्य केली. त्यांची संख्या किती होती? ज्या तुमच्या पूर्वजांनी अनेक शतकं हा देश आपल्या नियंत्रणात ठेवला, त्या तुमच्या पूर्वजांची या देशामध्ये किती टक्के लोकसंख्या होती? आज तुम्ही 20% आहात आणि तरी भयभीत आहात, अल्पसंख्याक समजता. तुम्ही तुमच्या पूर्वजांचं स्मरण करा. तुम्हारी कौम दुनिया के ऊपर राज करने के लिए पैदा हुई है. हे वाक्य याच पुण्यामध्ये नेहरू मेमोरियल हॉलमध्ये मी ऐकलेली वाक्य आहे. अपने आप को बुलंद कर दो, तुम्हारी कौम दुनिया के ऊपर राज करने के लिए पैदा हुई है. अशा मानसिकतेमध्ये जो देश अनेक शतकं होती, त्या देशामध्ये
असे तू हिमाचल, एक मराठ्यांचं शक्तिशाली राज्य निर्माण झालं. मानसिकताच बदलली, हिंमतच राहिली नाही. तो समाज सौम्य होत गेला. लक्षात ठेवा, हे काय घडलं आहे बघा. आणि मग बघा की पुन्हा एकदा उचलखाण्याचा अब्दालीने प्रयत्न केला. त्याच प्रयत्नातून पानिपतचा संघर्ष झाला. अब्दालीचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही माझ्याशी का भांडता, कारण की माझं तुमच्याशी बैर नाही. आता बघा, तिकडं पानिपताला जायच्या अगोदर मराठे एक मोठं यश मिळवलेलं आहे. 59ची ही परिस्थिती आहे. 58-59मध्ये एक प्रचंड मोठं मराठ्यांचं साम्राज्य आहे. आणि त्याच वेळेस एक नवं आव्हान जे दक्षिणेतलं होतं. 1748मध्ये निजाम उल मुल्कचा मृत्यू झाला. निजाम उल मुल्क 18व्या शतकातील एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कर्तृत्वान व्यक्ती, औरंगजेबाच्या पठडीत तयार झालेला आणि एका ध्येयाने पछाडलेला की मला माझं राज्य निर्माण करायचं आहे. खरं तर निजामाने दिल्लीवर आपलं पूर्ण नियंत्रण मिळवलेलं होतं, परंतु त्याला माहिती होतं दिल्लीत राहून आपल्याला काहीही मिळणार नाही. आणि मग त्याने एका उद्देशाने दख्खनची सुभेदारी मिळवली. ती कशी मिळवली आपल्या सगळ्यांना माहिती. आणि दक्षिणेमध्ये त्याने आपल्या बघा दोन्ही मुलाला, एका मुलाला दिल्लीत वजीर केलं, एकाला दख्खनची सुभेदारी मिळवली. आणि अशा पद्धतीने दिल्लीत बादशाच्या दरबारातही आपलंच वर्चस्व. गाझीउद्दीन हा त्याचा वजीर जो बादशाचा होता, आणि दक्षिणेची सुभेदारी. आणि त्यातून त्यांनी जवळजवळ बघा बऱ्हाणपूरपासून एक प्रकारे तो संपूर्ण कन्याकुमारीपर्यंत जे मुघलांच्या 6 सुब्याचा प्रमुख अधिकारी, त्यांनी राज्यच निर्माण केलं होतं. निजामाशी बरेचसे संघर्ष झाले. बाजीरावाने पालखेड असेल, भोपाळ असेल, त्याच्याशी मोठा संघर्ष केला कायम परंतु तो काही विझला नाही. निजामाचा 1748 साली मृत्यू झाला. त्याला 6 मुलं होती. नासिर जंग, थोरला गाझीउद्दीन, नासिर जंग, सलाबत जंग, बसालत जंग, मीर मोगल, निजाम अली. आता त्यांच्यातही संघर्ष सुरू झाला. आणि अशा संघर्षाचा आपण उपयोग करून घ्यावा. आणि हे मुघलांचं जे राज्य आहे, जसं आपण माळवा बुंदेलखंड करत उत्तरेकडं हळूहळू आपण आपलं स्थिर राज्य, लक्षात ठेवा, माळवा हे आपण सनदेनी मिळवलेलं आहे. बघा, माळवा जिंकलं, बाजीरावाने माळवा जिंकला, लक्षात ठेवा. तरी देखील मुघलांच्या दृष्टीने आपण आक्रमक होतो तिथे माळव्यामध्ये. म्हणून नानासाहेबांनी माळवा आणि बुंदेलखंडावर 4 स्वाऱ्या केल्या आणि मुघलांचा पराभव करून मुघल बादशाकडून माळवा आणि बुंदेलखंडाच्या सनदा मिळवल्या. आणि मग मात्र माळवा बुंदेलखंड हे मराठ्यांचं अधिकृत राज्य झालं, जे बादशाला मान्य असणारं. असं राज्य आपल्याला दक्षिणेत उभं केलं पाहिजे. ह्या हेतूने त्यावेळेस ह्या निजामाविरुद्ध संघर्ष झाला. आणि त्यालाच आपण उदगीरची मोहीम म्हणतो. आणि यातून हा संघर्ष सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली नानासाहेबांनी केला. नानासाहेबांविषयी मला बोलायचं झालं तर मी एकच सांगेल, एक उत्तुंग राजकारणी, महत्त्वाकांक्षी राजकारणी. आणि लक्षात ठेवा, राजकारण्याला आपलं राजकारण करण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात, काही वेळेस ती कृष्णनीती करावी लागतात, त्या सगळ्या. पण नानासाहेब हा फार महत्त्वाकांक्षी होता. आणि नानासाहेबाच्याच काळामध्ये जसं शाहू महाराजांनी 1700 तुम्हाला माहिती आहे की 48-49 नंतर शाहूंचं निधन झाल्यानंतर त्या छत्रपतींच्या राज्यामध्ये जे काही घडलं त्याचं वर्णन करायला आता मला वेळ नाही, परंतु त्यामध्ये थोडीशी जे काही छत्रपती पदाची जी काही एक वलय होतं की जे महत्त्व होतं ते कमी करायला ताराबाई कारणीभूत आहेत. ताराबाईंच्याच इच्छेने तिचा नातू शाहू महाराजांनी दत्तक घेतला होता, रामराजा. परंतु ताराबाईंनी आपल्याच नातवाला 10 वर्ष कैदेत ठेवलं.
आता सांगा, मराठी राज्याचा छत्रपती मराठ्यांच्या कैदेत आहे, आजीच्या कैदेत नातू आहे. अशा वेळेस नानासाहेबांनी त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला की हे योग्य दिसत नाही. त्यावेळेस ताराबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तू माझ्या कौटुंबिक गोष्टीत दखल घेऊ नको, नाहीतर मी नाईलाजाने तुला पेशवे पदावरून दूर करेल. आणि म्हणून मग शेवटी नानासाहेबाचा नाईलाज झाला आणि त्याने त्या गोष्टीतून आपलं लक्ष काढून घेतलं. आणि याचा परिणाम तुमच्या लक्षात आलं की 1761 पानिपतानंतर महाराणी ताराबाई गेल्या तोपर्यंत रामराजे आपल्या आजीच्या कैदेत होते. आणि म्हणजे काय झालं की मग आता सर्व सत्ताधीश म्हणजे सांगोल्याच्या तहामुळे पेशवे हे सर्व सत्ताधीश शाहू महाराजांचं होईल पत्र आणि सांगोला ह्या तहामुळे आता पेशवेच मराठी राज्याचे कर्ते करविते झालेले होते. आणि ताराबाईंनी त्याला मान्यता दिलेली की आता तुम्ही राज्य करायचं, फक्त माझ्या गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही. अशा परिस्थितीत आता हे जे निजामाशी झालेला लढा आहे आणि त्यावेळेस सदाशिवराव भाऊंकडं त्याचं नेतृत्व होतं. आणि त्यावेळेस जे युद्ध घडलं त्या युद्धातला एक महत्त्वाचा फरक सांगतो की निजामाने आधुनिक पद्धतीचा तोफखाना निर्माण केला होता आणि त्याचं नेतृत्व इब्राहिम खान गारदी करत होता. फ्रेंचांच्या मार्गदर्शनाखाली भारतामधल्या स्थानिक सत्ताधीशांनी आधुनिक पद्धतीच्या युद्धशास्त्राचा केलेला तो स्वीकार होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांचा गनिमी कावा आणि निजामाचा आधुनिक पद्धतीच्या तोफखान्याशी होणारा हा संघर्ष होता. आता बघा, बाजीरावाच्या काळात लोक म्हणतील की बाजीरावाकडे तोफखाना होता का नव्हता, अगदी नाममात्र होता. बाजीरावांचं वेगळेपण कशात आहे की बाजीरावांनी जसं शिवाजी महाराजांनी सह्याद्रीतला गनिमी कावा पायदळाचा की जे त्याचं शक्तिस्थान होतं, तसं बाजीरावाने एक नवं युद्धशास्त्र विकसित केलं होतं आणि तो घोडदळाचा गनिमी कावा. गतिमान हालचाली करायची आणि ज्या शत्रूकडं अवजड तोफखाना त्याची जी काही व्यवस्था आहे मुघली पद्धतीची त्याला शह देण्यासाठी बाजीरावाकडं गतिमान घोडदळाचं सैन्य तोफखाना नसायचा. आणि शत्रूची चारही बाजूने नाकेबंदी करायची, रसद तोडायची आणि शत्रूला निष्प्रभ करायचं, युद्ध न करता विजय मिळवायचा. बाजीराव का महान आहे? कोण महान सेनापती की जो युद्ध टाळून विजय मिळवतो, बाजीरावाचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याने खरं सांगायचं तर पालखेड असेल, भोपाळ असेल, युद्ध घडलं नाही. शत्रूला शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. 3 दिवस प्यायलाच पाणी मिळालं नव्हतं. धान्य पोटं चारा वगैरे तर सोडूनच द्या. आणि असं आता ही जी आमची परंपरागत युद्धशास्त्र होतं, इथं मात्र पहिल्यांदा संघर्ष होता की या एकदम आधुनिक म्हणजे ब्रिटिशांच्या म्हणजे मुघलांचा तोफखाना वेगळ्या पद्धतीचा, हा ब्रिटिशांचा आधुनिक तोफखाना होता आणि त्याच्याशी झालेला हा संघर्ष होता. आणि यामध्ये मात्र सदाशिवराव भाऊंनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली, आपल्या युद्धशास्त्राची शर्थ केली. आणि 3 फेब्रुवारी 1760 या दिवशी निजामाचा उदगीरजवळ पराभव झाला, निजाम शरण आला आणि जो तह झाला तो 11 फेब्रुवारीला झाला. आता प्रश्न आहे मी काय की ह्या विजयाचं वेगळेपण सांगतो मी. विजय मिळाला तो कसा मिळाला ते अगदी. आता ह्या विजयाचं महत्त्व काय आहे की निजाम पूर्ण शरण आला आणि जो तह झाला तो तह फार महत्त्वाचा आहे. 65 लाख रुपयाचा मुलूक मराठ्यांना मिळाला. 65 लाख रुपयांचा मुलूक मिळणं मला काही वेगळं वाटत नाही. काय मिळालं बघा, हे जाणीवपूर्वक करतायत मराठी. नानासाहेब असेल, सदाशिवराव भाऊ, या 65 लाखाच्या मुलखात मला काय हवंय आणि त्या ठामपणाने मागितलं, आग्रह धरला आणि तेच मिळवलं. काय? देवगिरी किल्ला आणि देवगिरी सुभा.
556 वर्षानंतर देवगिरीच्या किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा फडकला. देवगिरी जिंकली. अहमदनगर, जिथे बहामनी सुलतान, जे बहामनी राज्याचे जे सुभेदार स्वतंत्र झाले आणि दक्षिणेमध्ये ज्या शाया झाल्या, त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही, तोपर्यंत नगरचा किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता. त्या नगरचा किल्ला मागून घेतला आणि नगरच्या किल्ल्यावर भगवा म्हणजे निजामशाही. विजापूर, विजापूरचा किल्ला विजापूर सुभा मागून घेतला. ते म्हणतात तुम्ही दुसरं काही मागा, आणखी जास्त रकमेचं मागा, 65 लाखाच्या ऐवजी 80 लाख देतो. नाही, तेच पाहिजे. विजापूरवर भगवा फडकला. बऱ्हाणपूर, जी फारुकीशाहीचं आणि मुघलांची पहिल्यांदा ज्यावेळेस औरंगाबादमध्ये राजधानी होण्या अगोदर ती बऱ्हाणपूरला होती अकबराच्या काळात आणि औरंगजेबाच्या पहिल्या काळात. त्यामुळे बऱ्हाणपूर मागितलं. साल्हेर मुल्हेर की खानदेशची राजधानी मिळवली, अशीरगड, आणि अशा पद्धतीने मराठ्यांनी अस्मिता मिळवली. म्हणजे ज्या सल्तनतींनी या देशामध्ये राज्य केलं होतं आपल्यावर, त्या सर्व सल्तनतींच्या राजधानीवर जाणीवपूर्वक ती ताब्यात घेऊन आपला झेंडा तिथं लावणं ही मराठ्यांची महत्त्वाकांक्षा आणि यश होतं. हे उदगीर विजयाने मिळालेलं आहे 65 लाख रुपयांचा. आणि त्याच वेळेस 1757च्या मे महिन्यामध्ये मराठ्यांनी शिवनेरी मुक्त केलेला आहे. आणि त्र्यंबकेश्वर 1751मध्ये. बघा, हे सगळं जर बघितलं ना मराठ्यांचं, की हे एका ध्येयाने चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे उदगीरच्या विजयाचं महत्त्व आहे. उदगीरने काय झालं म्हणून आपल्याकडे एक वाक्यप्रचार आहे, 1760. आपण काय म्हणतो, काय 1760 गोष्टी करतो, तू काय मराठा आहेस का? लक्षात ठेवा, तो शब्द फक्त मराठा विसरलं आणि आपण एखादी व्यक्ती एकाच वेळेस अनेक गोष्टी करायला लागल्या, त्यामुळं कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाही. असं जेव्हा होतं आपण म्हणतो की काय 1760 गोष्टी करतो, एकच कर. पण मराठ्यांची महत्त्वाकांक्षा एवढी होती की 1760मध्ये एकाच वेळेस सगळीकडं यश 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 हा अश्वमेघाचा घोडा होता. आणि त्या घोड्याला धक्का 61 साली लागला अब्दालीच्यामुळे. आणि तिथं पुन्हा एकदा ज्या मौलवी कुतुबशहाने उत्तरेमध्ये पुन्हा एकदा प्रॉक्सी वॉर झालेला आहे. म्हणजे ज्या मुघल सल्तनतीच्या रक्षणाला आपण गेलो, ते मुघल सल्तनत आणि त्याचे सगळे सरंजाम हे तुम्हाला सांगतात की हा इस्लाम आणि हिंदूंचा संघर्ष आहे. म्हणजे इथं बघा पुन्हा विभाजन झालेलं आहे. आणि त्याचं त्या पानिपतच्या गोष्टीत, आणि दुर्दैवाने तिथल्या मुस्लिम सत्ता एकत्र येतात, मुस्लिम समाज एकत्र येतो आणि हिंदू समाज मात्र तटस्थ राहतो. एवढंच नव्हे, बीजे सिंग, माधव सिंग सारख्या ज्या महत्त्वाच्या मराठ्यांमुळे सत्तेवर आले, दोघंही बीजे सिंगाला आणि माधव सिंगाला त्यांच्या म्हणजे घरातल्या कौटुंबिक वादामध्ये दोघांना सत्तेवर बसवायचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. आणि त्या दोघांनी आपल्याकडं सप्रमाण पुरावे आहेत, अब्दालीशी संधान बांधलेलं आहे. त्यांना असं वाटतं की जर का अब्दाली इथं आला आणि मराठे त्यांच्याकडून नेस्तनाबूत झाले, तर आम्हा राजपूतांना पुन्हा उत्तर हिंदुस्थानामध्ये आणि मुघलांच्या दरबारामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु ती देखील त्यांना करता आली नाही. पानिपतनंतर जर त्यांच्यात एवढं कर्तृत्व असतं तर राजपूतांनी त्या 10 वर्षाच्या, म्हणजे बघा पानिपतनंतर काय घडलं, अब्दालीमुळे घाबरून तो युवराज शाह आलम पाटण्याला इंग्रजांच्या आश्रयाला गेलेला आहे. आणि तिथं दिल्लीचा ताबा नजीब खान रोहिल्याकडं आहे.
आणि नजीब खानापासून आपलं रक्षण करण्यासाठी, म्हणजे बादशाह दिल्लीमध्ये नाही, जे घोषित झालेला दिल्लीचा बादशाह 10 वर्ष ब्रिटिशांच्या नजरकैदेत किंवा त्यांच्या आश्रयाला गेला आहे आणि ब्रिटिशांनी त्याला वचन दिलेलं आहे की आम्ही तुला दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवतो. बघा, ब्रिटिशांना मोठी संधी होती. 61 ते 71 10 वर्ष ब्रिटिशांना मोठी संधी होती, तरी देखील ब्रिटिशांना ते शक्य झालं नाही. आणि मग बघा, पानिपताच्या नंतरच्या त्या परिस्थितीमध्ये माधवरावांचा उदय झाला. माधवरावांनी खरं सांगायचं तर आपल्या चुलत्याशीही संघर्ष करावा लागला, हे दुर्दैव आहे. आणि त्याच वेळेस पानिपताच्या त्या हानीनंतर दक्षिणेमध्ये हैदर अलीसारखा एक म्हणजे प्रचंड महत्त्वाकांक्षा, पराक्रम, कर्तृत्व असलेला एक नवीन राज्यकर्ता निर्माण झाला. तोही निजामासारखाच आहे. त्याने बघा, एक विजयनगर म्हणजे ह्याच्यात एक सामान्य सैनिक सरदार म्हणून निर्माण सैनिक सरदार करत असताना मुख्य सेनापती आणि घेतलं ताब्यात राज्य. आणि त्याच हैदर अलीने दक्षिणेमध्ये मराठे कमजोर झालेले आहे, संपूर्ण कर्नाटक व्यापलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत माधवरावांनी 4 स्वाऱ्या करून कर्नाटकामध्ये हैदर अलीवर पुन्हा आपलं वर्चस्व निर्माण केलं. सगळी शक्ती माधवरावाची दक्षिणेत आहे. आणि मग त्यांच्या डोक्यात आलं की आता आपण दक्षिण निर्वेद केली पहिली, आणि आता उत्तरेकडं जायलाच पाहिजे, दिल्लीचा ताबा घेतलाच पाहिजे, दिल्लीतली यादवी संपुष्टात आणली पाहिजे आणि महत्त्वाकांक्षी इंग्रजांना रोखलं पाहिजे. लक्षात ठेवा, जर मराठे दिल्लीत गेले नसते 71मध्ये तर 2 वर्षामध्ये, कारण नजीब खान गेलाच लगेच, आणि मग मात्र दिल्ली साधारणपणाने 1772-73मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेली असती. 1803पर्यंत दिल्ली जिंकता आली नाही. ती जर का 1872मध्ये 71-72मध्ये जर इंग्रजांकडे गेली असती तर काय घडलं असतं. आणि मग अशा परिस्थितीत माधवरावांनी मराठ्यांचं सैन्य एका महत्त्वाकांक्षेत, पहिल्यांदा समस्या आपली माळवा बुंदेलखंड, सगळ्यांनी उठाव केलेले होते, ते सगळे मोडून काढले. माळवा बुंदेलखंडमधली मराठ्यांची सत्ता दृढ केली. मराठ्यांचे जे संस्थानिक होते त्या सगळ्या राजपूत संस्थानिकांना आपल्या परत पंखाखाली घेतलं. आणि मग आता विसाजी पंत बिनेवाले, रामचंद्र कानडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर, त्यावेळेस महादजीपेक्षा तुकोजी हा अनुभवाने जास्त होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठे उत्तरेकडे गेले. आणि मात्र हळूहळू नेतृत्वामध्ये महादजीने तुकोजी होळकरावर आपला प्रभाव ठेवला. म्हणजे 2 मोठे सरदार, तुकोजीचा अनुभव तर तो अटकपर्यंत गेलेला आहे, परंतु तुकोजीपेक्षा महादजीचं नेतृत्व सरस ठरलं, महादजीचं राजकारण सरस ठरलं. आणि महादजीने पहिलं राजकारण काय केलं असेल तर इंग्रजांच्या ताब्यातून त्यांनी शाह आलम बादशाहला बाहेर काढलं. इंग्रज देतील फार अवघड होतं. अतिशय महत्त्वाचं राजकारण आहे, मुत्सद्दीगिरी आहे महादजीची, की त्यांनी सांगितलं जर का तुम्ही शाह आलमला दिलं नाहीत तर आमच्या आक्रमणाला प्रतिकार करावा लागेल, आम्ही येतो, आम्ही बिहार पाटण्यावर चालून येतो आहे. आणि मग मात्र इंग्रजांनी शाह आलमचा ताबा सोडला. आणि त्याच वेळेस एका बाजूला शाह आलमला घ्यायचं आणि दिल्ली ताब्यात घ्यायची. पहिल्यांदा दिल्ली तर ताब्यात घेतली पाहिजे शाह आलमला बसवायला. आणि शाह आलमशी जो तह झाला 25 लाख रुपयांचा, की तुला आम्ही दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवतो, तू आम्हाला 25 लाख रुपये दे, त्याच्याकडे काहीच नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीत इंग्रजांकडून त्याच्या ताब्यातून, म्हणजे जगातले धूर्त राजकारणी त्यांच्या ताब्यातून शाह आलमला घेतलं. आणि त्याच वेळेस मराठे दिल्लीवर गेले. दिल्लीत अगदी त्यावेळेस हा गेला होता, कोण,
नजीब खान गेला होता, त्याचा मुलगा झाबेता खान होता आणि मराठ्यांनी दिल्ली अक्षरशः 2 दिवसात जिंकून घेतली. 7 तारखेला दिल्लीवर भडीमार केला आणि 10 तारखेला दिल्ली ताब्यात आली. म्हणजे बघा. आणि दिल्ली ताब्यात आल्यानंतर शाह आलमला आणलं, त्याला बसवलं आणि आता मराठी शाह आलमला दिल्लीत आणलंच नाही, अगोदर बरोबर घेतलं आणि आता मराठी शहाणे झाले होते. बघा, मराठ्यांनी जे आक्रमण केलं रोहिलखंड आणि अंतर्वेदी दुआबाद, आपल्याबरोबर बादशाहला घेतलं. पुन्हा प्रॉक्सी वॉर व्हायला नको, धर्मयुद्ध व्हायला नको आणि म्हणून बादशाहच्यासाठी आम्ही चाललो आहे. शाह आलम बादशाह आपल्या बरोबर आहे. आणि मग मराठ्यांनी नजीबाबाद घेतलं, घोसगड घेतलं, फत्तरगड घेतलं आणि नजीबाबादमध्ये बदला म्हणून नजीब खानाची कबर उखडून टाकली. 30 लाख रुपये त्यांनी पानिपतमध्ये लुटले होते. अब्दालीपेक्षा त्याला जास्त मिळाले. मजा आहे. अब्दाली तसाच गेला फाटक्या अंगाने आणि म्हणून त्याचं सगळं राज्य बुडलं. कारण की मराठ्यांनी ज्या पद्धतीने त्याची हानी केली, लष्करी हानी, साधनसामुग्री, पैसा, मनुष्यबळ, अब्दालीच्या तुलनेत मराठ्यांचं प्रचंड सैन्य, एका वेळेस 3-3 ठिकाणी सैन्य होतं. जे पानिपतमध्ये लढलेलं हे मराठ्यांचं 30% सैन्य होतं, लक्षात ठेवा. आणि जरी मराठ्यांची हानी झाली असली तरी देखील आपल्या तुलनेमध्ये, आपल्या संघर्षामध्ये झालेली हानी अब्दालीला कधीही भरून काढता आली नाही आणि म्हणूनच त्याचं राज्य लयाला गेलं. कारण ही 2 सिंहातली लढत होती. एक सिंह जखमी झाला आणि दुसरा सिंहही जखमी झाला, पण तो लवकर गेला. हा सिंह पुन्हा सावरला, म्हणजे मराठे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने मराठ्यांनी दिल्ली जिंकली, नजीबाबाद घेतलं, भोसगड घेतलं, शाह आलमला तख्तावर बसवलं आणि एक मात्र काळजी घेतली महादजींनी की दिल्ली सोडायची नाही, दिल्लीतच राहायचं आणि बादशाहच्या बरोबर राहिला. 1794 पर्यंत महादजीने जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत बादशाहचा सर्व कारभार, तुम्हाला मजा वाटेल, शाह आलम बादशाह काव्य करतोय, महादजी शिंद्यांवर काव्य करतोय की तूच माझा रक्षण करता, असं काव्य आहे महादजींवर. असं कर्तृत्व महादजीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता 1-2 गोष्टी मी मागच्या सांगणार कारण त्या महत्त्वाच्या आहे वैचारिकदृष्ट्या, की ज्यावेळेस मराठ्यांनी लाहोर जिंकलं होतं त्यावेळेस लाहोरमध्ये रघुनाथराव असताना इराणच्या शहाचं फरमान आलं होतं, पत्र. एक पत्र आलं नानासाहेबाला, आपल्या ह्याला रघुनाथरावाला, आणि एक आलं मल्हाररावाला. आणि त्या रघुनाथरावाला पाठवलेल्या पत्रात इराणचा शहा काय म्हणतो की हा जो अब्दाली आहे तुमचा आणि आमचा दोघांचाही समान शत्रू आहे. अब्दालीने आमच्या इराणच्या राज्याशी बंडखोरी करून आमचा अफगाणिस्तान जिंकून घेतलेला आहे आणि तो तुमच्या हिंदुस्थानवर आक्रमण करतोय. आपण असं करू की मी इराणमधून अफगाणिस्तानवर आक्रमण करतो, तू आता लाहोरला आलेला आहे, तू खैबर पास करून अफगाणिस्तानमध्ये या, आपण दोघं मिळून अब्दालीचा पूर्ण नायनाट करू आणि अफगाणिस्तान आमच्याकडे घेतो आणि अटकपासूनच्या हिंदुस्थानचा कारभार मराठ्यांनी करावा. हे फरमान आल्यानंतर रघुनाथराव पेशवा जे काही लिहितो ना ते फार महत्त्वाचं आहे. त्याने सांगितलं, नानासाहेबाला हे पत्र आणि पुरवणी पत्र पाठवलं आणि त्यात लिहिलं की प्रथम दर्शनी मी इराणच्या शहाला होकार कळवला आहे, परंतु अफगाणिस्तान, तो जे म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे, अफगाणिस्तान ही तर आमच्या गांधारीची भूमी. आणि पुढं सांगतो अकबरापासून आलमगीरापर्यंत म्हणजे औरंगजेबापर्यंत अफगाणिस्तान हा आमच्या हिंदुस्थानचे 2 सुभे आहेत. तो जिंकायचा अधिकार इराण्यांना दिला कोणी? अफगाणिस्तान जिंकायचा अधिकार मराठ्यांचा आहे, भारतीयांचा आहे. हे कल्पना करा ना.
250 वर्षांपूर्वी दक्षिणेतले मराठे मनात म्हणतायत की हा अफगाणिस्तान आमच्या हिंदुस्थानचा अविभाज्य अंग आहे आणि तो जिंकायचा अधिकार इराण्यांचा नसून आमच्या मराठ्यांचा आहे. ही मराठ्यांच्या उत्तुंग महत्त्वाकांक्षेचं दर्शन आहे. आणि दुसरी एक गोष्ट छोटीशी जी महत्त्वाची आहे, 1753च्या सुमाराला वजिराने बादशहामध्ये खटका झाला. वजिराने बादशहाला कैदेत टाकलं. आता हा वजीर आपल्याला कोणत्याही क्षणी मारणार आणि नवीन बादशाह बसवणार. म्हणून अहमद शहाने पुण्यामध्ये नानासाहेबाचे कारभारी दिवाण सदाशिवराव भाऊंना पाठवलेलं फरमान आहे, आज आपल्या मंडळात आहे. त्या फरमानात त्यांनी सांगितलं की हा गाझी म्हणजे ह्या वजिराने मला कैद केलेला आहे आणि तो कोणत्याही क्षणी मला मारून टाकणार आहे. आता या विश्वात माझं रक्षण करण्याची ताकद, हिम्मत, क्षमता फक्त तुमच्यात आणि तुमच्यात मराठ्यांच्यात आहे. तू लवकर दिल्लीला या तुम्ही आणि मला त्या वजिरापासून माझं रक्षण करा. पुढची गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता हे दिल्लीचं राज्य, हे तख्त कारभारी म्हणून तुम्ही ताब्यात घ्या आणि मला पेन्शन द्या. काय म्हणतात बघा. अहो काय अवस्था झाली हिंदुस्थानची की मुघल बादशाह म्हणतो की मला पेन्शन द्या आणि हिंदुस्थानचा ताबा घ्या. महाजी शिंदेंनी हेच केलं ना. बरोबर ताबा घेतला आणि नामधारी शाह आलम बादशाह. आणि म्हणून एक म्हणे, अंधा और लंगडा राज्य करताय दिल्ली में. कालच मला एकाने सांगितली उत्तरेत, हे काय अहो माणिकराव भावने आलेत, यांच्याच गढीमध्ये उदगीरचा तह झाला. तांदूळ ज्याच्या गढीमध्ये झाला. माणिकराव बावणे सरकार इथं आलेले आहेत, ते साक्षीदार आहेत. आणि परवा त्यांच्याकडे कार्यक्रम झाला. आणि मजा अशी आहे की हे असं घडतं आहे, केवढं मोठे एक राजकारणाच्याने दोष आणि त्यातल्या गोष्टी अनेक घडतात. परंतु बघा शिवाजी महाराजांचा राष्ट्रवादाचा विचार किती व्यापक आणि किती भव्य होता. आणि मग हे घडलं. आणि म्हणून मी सांगतो, जसं इंग्रजी राज्य तिकडं थांबलं तशीच एक गोष्ट की माधवरावांचं दुःखद निधन. माधवराव शेवटच्या क्षणी मृत्यूकडं आलेत आणि माधवरावांनी शेवटच्या क्षणी जे लिहून ठेवलं की माझी मंडळी तिकडून आलेले ते जेव्हा शनिवारवाड्यात येतील त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळा. आणि माधवरावांच्या त्या इच्छेप्रमाणे या वीरांवर सोन्याची. आणि मग माधवरावांविरुद्ध रघुनाथरावांनी जे केलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महाजीने काय केलं थोडक्यात. आता मी 5 मिनिटात कारण काय आता हे भाष्य त्यांनी करायचं आहे. आता बघा की रघुनाथरावांनी काय करावं. दुर्दैव आहे आपल्याकडं की आपल्याच सत्तेसाठी जे कधी घडलं नाही, जे दिल्लीच्या सल्तनतीमध्ये घडलं, मुघल बादशाहीमध्ये घडलं, पण शिवरायांच्या स्वराज्यात कधीही घडलं नव्हतं की सत्तेसाठी आपल्या स्वकीयाची हत्या करणं. रघुनाथरावांनी ते केलं. परंतु बघा एक शिवाजी महाराजांचाच न्यायाधीश रामशास्त्री प्रभूने साक्षात रघुनाथरावाला सांगतात की तुला देहांत प्रायश्चित्त. ही हिंमत लागते न्यायाधीशाची की राजालाही सांगता आलं पाहिजे की तुला मी देहांत प्रायश्चित्त जाहीर करतो. आणि बघा अशा विपरीत परिस्थितीमध्ये कोणी नाही, पेशवाच नाही आहेत कारण की हत्या झालेली आहे. आणि मग सामुदायिक नेतृत्व बघा. मला इथं मात्र जो मराठ्यांचा स्वातंत्र्य समर घडलं ना ते मला दिसायला लागतं की जसं संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाईंच्या काळी जे एक सामुदायिक नेतृत्व बघा, मुत्सद्दी आणि सेनापती एकत्र आले. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण पंत सचिव अशीच प्रक्रिया घडली. आणि इथं बारभाईंचं राजकारण घडलं. नाना फडणीस आणि महाजी शिंदे ही दोन, एक सेनापती म्हणून मोठा आणि एक वैचारिक इथला म्हणून. आणि या दोघांचा संगम आहे.
नाना फडणीस आणि महाजी शिंदे या दोघांनी एकत्र येणं ह्या राष्ट्रासाठी फार महत्त्वाचं होतं. त्यांच्यामध्ये मतभेद होते का? होते ना. अहो, एकाच म्यानामध्ये 2 तलवारी बसताना अवघड होतं. परंतु राष्ट्रहित कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांना माहिती होता. आणि मग अशा वेळेस दोघं, आणि मग जेव्हा रघुनाथराव सैन्य घेऊन इंग्रजांचं काय आश्वासन दिलं, फक्त मला दिल्लीत पुण्यात नेऊन बसवा, सगळे मला सामील आहेत, शिंदे होळकर पवार गायकवाड सगळे माझेच आहेत, तू फक्त नेऊन बसव. त्या नाना फडणीसाला कैद करतो आणि निम्म राज्य इंग्रजांना देतो. मोठ्या अपेक्षेने इंग्रज निघाले. आणि आता मात्र नाना फडणीसाला कळालं की आता मात्र महाजीशिवाय कोणीही वाचू शकत नाही. आणि मग मोठ्या विश्वासाने महाजीची नाना फडणीसांनी दिलेली हाक महाजीला समजली. महाजी आला. तुकोजी बॅलन्स जरासा हे होत होता. आणि महाजीने पाठवलेलं पत्र तुकोजीला की ही जर मराठी दौलत राहिली नाही तर तू आणि मी विचारतो कोण? हे राज्य राहिलं तर तू आणि मी आहोत. असं जेव्हा महाजीने तुकोजींना सांगितलं, मग त्यांचा मिलाप झाला. आणि मग वडगावमध्ये महाजीने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या पद्धतीने गनिमी काव्याने त्याचा पराभव केला. आणि म्हणून वॉरन हेस्टिंग काय म्हणतो की भारतामधल्या इंग्रजांचा सगळ्यात दारुण पराभव आणि नामुष्की आणणारा. महाजी काय म्हटला? तहबिये नाही, हात बांधून यायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 13 जानेवारीला वडगावला मराठ्यांनी 13 जानेवारी 1779 आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाजीने सांगितलं मी काही मानत नाही, हात बांधून यायचं. तुम्हाला लिटरली सांगतो, इंग्रज सेनापती हात बांधून आले. आणि मग तो तह झाला, त्याची अंमलबजावणी झाली का नाही, रघुनाथ पळून गेला, पुन्हा झालं. पुन्हा मी सांगतो, ह्या दोघांनी आणखी एक उत्तुंग राजकारण केलं. फक्त 2 मिनटं सांगतो, मी थांबतो. ते राजकारण नाना फडणीस आणि महाजींनी चौकडीचं राजकारण. कारण की एक प्रचंड भारतभर एक मोठा शत्रू जो इंग्रज होता, काही करून त्या इंग्रजाला नेस्तनाबूत केलं पाहिजे, ह्या विचाराने हे दोघं एकत्र आले, नाना फडणीस आणि महाजी. आणि तो जो काही चौकडीचा तह, त्यामध्ये शिंदे होळकर पवार गायकवाड मराठी राज्यकर्त्यांनी एकत्रच राहायचं. पण फ्रेंच, लक्षात ठेवा, फ्रेंच, पोर्तुगीज, गोव्यातल्या पोर्तुगीजांना आपल्याबरोबर घेतलं आहे, निजामाला घेतलं आहे, हैदर अलीला घेतलं आहे, जंजिरेकर सिद्दीला घेतलं आहे आणि लखनौच्या नवाबाला घेतलं आहे. काय मजा आहे त्या राजकारणाची. हे जो बघितलं ना की नाना फडणीस आणि महाजी शिंदे जे काही राजकारण करतायत, हैदर अली इकडं, निजाम तिकडं, फ्रेंच. पण तिकडं काय झालं की त्या सप्तयुद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला आणि फ्रेंचांनी इंग्रजांशी मैत्री केली, हे शांतता केली. मग आणखी काय काय जे घडलं ते सांगायला आता वेळ नाही. पण जर का ते राजकारण यशस्वी झालं असं, तुम्हाला माहीत नाही, हैदर अलीने चेन्नईमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडलो आहे. त्यावेळेचे इंग्रज सेनापती म्हणत आहेत की आता आम्हाला कलकत्त्याशिवाय आश्रय नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये दुर्दैवाने काही गोष्टी घडत गेल्या, आता सांगायला वेळ नाही. पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम इंग्रजांना, चौकडीच्या तहाचा परिणाम, इंग्रजांनी मराठा राज्यकर्त्यांशी जुळून घेतलं, असईचा तह झाला. आणि सर्व मराठा संस्थानिक, नागपूरकर भोसले, गायकवाड, पवार, ह्या सगळ्यांशी इंग्रजांनी जाणीवपूर्वक चांगले तह, म्हणजे मराठ्यांच्या दृष्टीने त्यांना लाभ देणारे तह घडलेले आहेत. या तहाची व्याप्ती आहे. आणि अशा पद्धतीने महाजींनी, त्यांचं चारित्र्य सांगायला वेळ नाही म्हणून आता मी सांगत नाही, कधीतरी सांगेल. आणि अशा पद्धतीने महाजींनी, नाना फडणीसांनी अगदी उत्तर पेशवाईमध्ये जसं उत्तर हिंदुस्थानचं रक्षण केलं. आणि ह्या दोघांच्या एक मुत्सद्दी आणि एक सेनापती एकत्र आले आणि 71 पासून 1818पर्यंत जे काही मराठी राज्य 40 वर्ष लढलं, त्याचं सगळं श्रेय या दोघांना द्यावं लागेल.
आणि म्हणूनच त्या महाजीला मी नतमस्तक होतो. त्या दिल्ली विजय की ज्यामुळे आम्ही 32 वर्ष उत्तर हिंदुस्थानचं राज्य पाहिलं, त्याही विजयाचं महत्त्व, ज्या उदगीरच्या विजयामुळे आपल्याला मराठ्यांना आणि हिंदूंना एक अस्मिता प्राप्त झाली, अशा या गौरवास्पद इतिहासाचं मी आज आपल्यासमोर जे काही मांडणी केली, आपण शांत चित्ताने ऐकली, त्याबद्दल मी शतशः आपला ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद बलकवडे सर. आपण पूर्ण उदगीर विजय दिवसापासून ते दिल्ली विजय दिनापर्यंत पूर्ण माहिती आपल्या सगळ्यांनाच सांगितले. महादजी शिंद्यांचं कर्तृत्व आता थोडंसं मोरे सरांनी आपल्याला विस्तृतपणे उलगडून सांगावं आणि या कार्यक्रमाला पुढे न्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. मोरे सर. मित्र, भांडारकर संशोधन मंदिर, भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भारत विकास परिषद या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 3 प्रकारच्या गोष्टी म्हणून आहेत. आपण त्यांच्यासंबंधी विचार करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी पांडुरंग बलकवडे यांच्यासारखा सक्षम वक्ता आपल्याला मिळाला, तेव्हा आजचा दिवस सार्थकी लागला असं मी मानतो. मला बोलायला फारसा वेळही नाही आणि इतक्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बलकवडे साहेबांनी की त्यात मी आणखीन फार भर घालावी अशातला भाग नाही. मी फक्त एकच सांगेन की गेले काही वर्ष बलकवडे त्यांच्या पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने मराठ्यांच्या इतिहासाची पुनर्मांडणी करायचं काम करतो आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. अर्थात माझा दृष्टिकोन, माझी पद्धत म्हणजे काय म्हणतात त्याला, अभ्यास पद्धती वेगळ्या प्रकारची आहे, त्यांची वेगळ्या प्रकारची आहे, पण निष्कर्ष आमचा एकच असतो नेहमी. आणि हे नेमकं काय झालं, आता एकच मुद्दा मी पहिल्यांदा सांगतो आणि नंतर काही गोष्टी फुटकळ सांगणार आहे की एवढं मराठ्यांचं कर्तृत्व असतानासुद्धा ते आपल्यापर्यंत नीट का नाही पोचलं, त्याची मांडणी नीट का नाही झाली. आणि आपल्यातले म्हणजे भारतातले सगळेच लोक याच त्याच्याखाली कसे राहिले, म्हणजे मराठ्यांना तेवढं त्यांनी त्याला इंग्रजीमध्ये अंडरमाइन करणं असं म्हणतात, हे का घडलं. आणि ते सुद्धा एवढे मोठमोठे लोक आपल्याकडे इतिहासकार होऊन गेले. आपण थोडंच म्हणू शकतो की तसं काय होऊन गेलं नाही आणि आम्हीच कुणी शहाणे आहोत, असं अजिबात नाही. त्याची 2 कारणं आहेत. म्हणजे पहिलं कारण इंग्रजांच्या इतिहासकारांमध्ये जातं आणि दुसरं कारण आपल्याकडच्या इतिहासकारांमध्ये, म्हणजे जबाबदारी. इंग्रजांच्या कसं जातं की इंग्रजांनी जेव्हा भारत देश जिंकला तेव्हा तो मराठ्यांच्याकडून घेतला. याची नोंद नीट केलेलीच नाही, कोणी झालीच नाही आणि इंग्रज ते करणारच नव्हते. लढाया कोणाच्या झाल्या, लढाया शेवटी दौलतराव शिंदे आणि इंग्रज यांच्या झाल्या. दिल्ली कोणाकडनं घेतली, ती शिंद्यांकडनं म्हणजे मराठ्यांकडनं घेतली ना. पण हे काही नीट आपल्याला इतिहासात मांडता आलं नाही. आता का मांडता आलं नाही याची कारणं आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे. ते हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि नंतर काय झालं, इंग्रजांच्याकडे जेव्हा आलं सगळं तेव्हा इतिहास कोणी लिहिला, सगळा हा इंग्रजांनी लिहिला. तो इंग्रजांनी अशा प्रकारे लिहिला की मराठ्यांना इतिहासामध्ये जास्तीत जास्त कमी कसं लेखता येईल, तुच्छ कसं मांडता येईल, त्यांचा पराक्रम लहान करून कसा सांगता येईल, त्यांच्याकडे कुठलेही मोठे हेतू नव्हते असंच सांगता येईल, अशा प्रकारे त्यांनी तो इतिहास लिहिला. आणि याच्यातले 2 कल्प्रिट ज्याला म्हणतो आपण, एक म्हणजे राजस्थानचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉड आणि दुसरा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारा ग्रँडम. आता टॉडनी काय युक्ती केली माहिती का, टॉडनी असं दाखवलं की भारतातली सगळ्यात नोबल रेस ही म्हणजे राजपूतांची आहे. त्यांना एकदम त्यांनी व्हॅलरस त्याला म्हणतो आपण हिरो बिरो करून टाकलं. आता याला आपल्या अर्थाचं कारण नाही, राजपूतांनी काम केलेलं आहे इतिहासामध्ये, आपण थोडेच नाकारणार आहोत. पण पुढची गोम खरी अशी आहे की राजपूतांच्यावरती अन्याय कुणी केला, अत्याचार कुणी केलं, तर ते मराठ्यांनी केले. ही फार मोठी डेंजरस गोष्ट त्यांनी सांगितली. आता मराठ्यांनी काय केलं मी तुम्हाला सांगतो. मराठ्यांनी एक साधी गोष्ट केली. आधी राज्य कुणी कुणाचं जिंकलं, आधी मोगलांनी राजपूतांना जिंकलं
आणि राजपूतांनी त्यांच्याशी करार केला की तुमचे मांडलिक म्हणून आम्ही राज्य करतो आहे आणि त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला एवढ्या एवढ्या गोष्टी देणार आहोत. हे स्वच्छ आहे. मग आता ज्या वेळेला मोगलांनीच हे सगळं मराठ्यांकडं सोपवलं त्यावेळेला मोगलांची जबाबदारी कोणाकडे आली वसुलीची? ती मराठ्यांकडे आली. आता हे काय करायचे, मोगल दुर्बळ झाले तसं पाहून त्यांची वसुली त्यांना द्यायचीच नाहीत. आता मराठे आले, मराठे समर्थ होते, मराठ्यांनी ते काम सुरू केलं. हे मराठ्यांनी त्यांच्याकडनं अधिक काय मागितलेलं नाही, तुम्ही जे ठरवलं होतं तेच द्या, की जे द्यायला मोगल राजपूत तयार नसायचे. मग त्यामुळं मराठ्यांची आणि राजपूतांची लढाया झाल्या. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हा कराराचा भाग आहे, लक्षात घ्या. जे आत्ता त्यांनी सांगितलं जे सगळे सुभे जे होते त्या सगळ्या सुभ्यांची देखभाल, त्यांचं रक्षण आणि त्यांच्या महसुलाची वसुली करून त्यातला ठरलेला भाग दिल्लीला द्यायचा, हे काम मराठ्यांचं होतं. आणि राजपूत ते करायला तयार नव्हते, म्हणून राजपूतांच्या आणि मराठ्यांच्या लढाया झाल्या. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही, राजपूतांच्या प्रत्येक संस्थानाशी प्रत्येक संस्थानाने मराठ्यांशी एकेकाने युद्ध केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर राजपूतांच्या एकापेक्षा अधिक संस्थानांनी एकत्र येऊन मराठ्यांची सामुदायिक युद्ध केले आहे. आणि कधीकधी सगळ्या राजपूत संस्थानिकांनी मिळून मराठ्यांशी एकत्रित युद्ध केले आहे आणि सगळ्या युद्धात मराठ्यांनी त्यांना सपाटून मार दिलेला आहे. आता याची कुठे नोंद असते का? आपल्या इतिहासात ते येतं का कधी मराठ्यांच्या, की आपली काय बाजू आहे, आपण काय म्हणून युद्ध केलं? आणि लोक दोष देतात मराठ्यांना. काय दोष देतात? की बघा मराठ्यांनी कसे आपल्याच लोकांच्यावरती अत्याचार केले. मामला एवढा सोपा नव्हता. ही मराठ्यांची बाजू आहे. आता इंग्रजांच्या लढाया कशा आहेत? तो टॉड काय म्हणतो माहिती का? टॉड म्हणतो की मराठ्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांच्याकडनं मुसलमानांच्याकडनं आपलं स्वराज्य निर्माण केलं, ती फार चांगली गोष्ट झाली, कारण ते त्याचे हक्कदार होते. पण मराठ्यांना उत्तरं द्यायचं कारण काय? मराठे हे उत्तरेत परकी आहेत असं कोण सांगतो? टॉड सांगतो. आता ह्या 150 एवढं कळत नाही, मराठे उत्तरेत परकीय ठरतात आणि तू लेखाचा तुझे सगळे इंग्लंडवरून इथे आले, ते कसे काय स्वकीय ठरले? म्हणजे लबाड्या कशा करतात लोक बघा. तर ही टॉडची लबाडी त्या काळच्या मराठा इतिहासकारांच्या लक्षात आलेली नाही. मराठ्यांनी कोणाला टार्गेट केलं ग्रँडअपला. आता ग्रँडअप काय कमी मिस्चिवस आहे का? नाही, तो मिस्चिवसच आहे. पण त्याचा बाप म्हणजे टॉड आहे, कारण टॉडची कीर्ती आंतरराष्ट्रीय इतिहासकार म्हणून आहे. डफला कुणी विचारत नाही इंग्लंडमध्ये, ते त्याचं दुःख आहे. टॉडचा इतिहास हा लोकांनी प्रमाण मानला आणि नंतरच्या काळात ज्या ज्या लोकांनी भारताचा इतिहास लिहिला, मिल असेल किंवा आणखीन कोणी लोक असतील, त्यांनी टॉडला प्रमाण धरून मराठ्यांना कमी केलं आणि मराठ्यांच्याकडनं देश घेतला भारत असं न सांगता तो मोगलांकडनं घेतला असा प्रचार करायला सुरुवात केली. त्यामुळे सुरुवात करायला पाहिजे होती आपल्या इतिहास मीमांसकांनी टॉडपासून, पण त्यांनी ती स्थानिक इतिहासकारापासून केली, ती म्हणजे ग्रँडअपपासून केली. म्हणजे हा लोकल मल्ल आहे. हा जो आहे ना, तो आमच्या गावातल्या कुस्तीचा जेव्हा फळ भरतो ना, तेव्हा कवड्या रेवड्याच्या काही कुस्त्या असतात, तिथं काही इनाम नसतं, मग इनामाच्या कुस्त्या नंतर येतात. तर हा कवड्या रेवड्याचा पैलवान आहे, लक्षात घ्या. आणि खरा जो पैलवान आहे प्रतिस्पर्धी प्रधान मल्ल, तो टॉड आहे. ही आपली पहिली मोठी चूक झाली, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे इंग्रजांच्या काळातलं. तर इंग्रज करणारच, इंग्रज असेच होते, इंग्रजांना ते करण्यापासून पर्याय नव्हता त्याच्याशिवाय. पण तरी देखील काही प्रामाणिक इंग्रज इतिहासकार आहेत, त्यांनी हे मान्य केलं. त्यांनी हेही मान्य केलं की शेवटच्या फेरीमध्ये कोण शिल्लक राहिलं, म्हणजे परक्यांच्यापैकी फ्रेंच गेलेच, सुक्यांच्यापैकी कोण होते? फार तर मोगल होते, बाकी कोण होते स्पर्धेला? कुणी नव्हते. मग राहिले उरले कोण? तर फक्त मराठे आणि इंग्रज उरले. आणि शेवटची फेरी, त्याला शेवटचा राऊंड म्हणतो आपण, फायनल, ती या मराठांची सत्ता आणि इंग्रजांची सत्ता यांच्यामध्ये झाली. आणि अखेरच्या क्षणापर्यंत आम्हीच जिंकू असं नक्की नव्हतं. मराठ्यांनासुद्धा जिंकण्याचे तेवढे चान्सेस होते. आम्ही जिंकलो, याच्यात आमचं दैवसुद्धा आहे. हे प्रामाणिक इंग्रज इतिहासकार मान्य करतात. मी माझ्या गरजा महाराष्ट्र या पुस्तकात हे सगळं सांगितलेलं आहे. आपल्याला सवड झाली तर आपण ते जरूर पहा. तर हा मुद्दा आहे. मग आता तुम्हाला टॉड कळला, त्याच्याला टॉड नाही कळला, पण निदान कमीत कमी हा तर कळला, डफ कळला, त्याच्याला वड्या कळल्या. मग आत्ता पांडुरंगराव बलकवडे सांगतात तसा इतिहास का सांगितलं नाही आपण? आपल्या पूर्वसुरींनी 19व्या शतकातल्या उत्तरार्धापासून आपण सुरुवात केली इतिहास लेखनाची आणि आत्तापर्यंत आपण आलो. या पद्धतीने कुणी सांगितलेलं तुम्ही ऐकलं का? का नाही सांगितलं? त्याचं कारण आहे, मधल्या काळातल्या इतिहासकारांनी जातीय पद्धतीने इतिहास लिहिला.
आपल्याकडच्या इतिहासाची स्कूल्स जसं तिकडचे असतात की नाही, पॉझिटिव्हिस्ट हिस्ट्री, आणखीन कोणी ॲनलवाले त्यांची हिस्ट्री, आणखीन कुठलं स्कूल, मार्क्सवादी हिस्ट्री. आपल्याकडे हिस्ट्रीच नाही तशी लिहिली. आपल्याकडचे स्कूल्स म्हणजे कोकणस्थ स्कूल, कराडे स्कूल, झालं तर सिकेपिंचं स्कूल. त्यामुळं प्रत्येक जातीचं हे काय होतं, म्हणजे धोरण काय होतं की इतिहासात जे जे काही वाईट घडलं मराठ्यांच्या ते दुसऱ्या जातीने केलं, जे जे चांगलं झालं ते आम्ही केलं. चांगल्या लोकांचा मेंदू याच्यात फुकट गेला बघा, हे मी तुम्हाला सांगतो. वस्तुस्थिती आहे, मी याच्यात काही कुठं सांगत नाही. बघा तुम्ही राजवाडे घ्या, शेजवलकर घ्या, यांच्या लढाई अशाच आहेत की पानिपतच्या जबाबदारीला लढाईला कोण पराभवाला जबाबदार कोण, तर म्हणले कराडे ब्राह्मण, गोविंदपंत बुंदेले, ते राजवाडे सांगणार. मग आता राजवाड्याचं कराडांच्याबद्दल म्हटल्यानंतर कराडांनी काय हे काय ते कमी आहेत का? मग त्यांनीही सांगितलं की कोकणातच जबाबदार आहेत. हे असं झालं आपलं सगळं. याच्यात काही मी अतिशयोक्ती सांगत नाही. आत्ता आम्ही जो इतिहास सांगतोय ना, तो आम्ही जातनिरपेक्ष इतिहास सांगतोय. म्हणजे आम्ही दोघं योगायोगाने मराठा आहोत, पण आम्ही मराठ्यांच्या बाजूने इतिहास नाही सांगत. लक्षात घ्या, आम्ही ज्यानं जे केलं ते सांगायलाच पाहिजे आणि ज्यांनी जी चूक केली तेही सांगायला पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे सगळ्या बाजूचे लोक आमच्यावर टीका करतात. पण कोणतीच बाजू घेत नाही, असं कसं काय? त्याचं कारण हे आहे की आम्ही जे काही झालं ना ते सांगतो, आणि ते सांगितलं तरच तुम्हाला भारताचा इतिहास हा कसा मराठ्यांचा इतिहास हे सांगता येईल. नाही ते सांगता येत नाही. मग तुम्हाला काय सांगावं लागेल की महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे ब्राह्मणांच्या मधल्या 2 पोटजातींच्या लढाईचा इतिहास म्हणजे संघर्षाचा, किंवा मराठी आणि ब्राह्मण यांच्यातल्या संघर्षाचा इतिहास, किंवा सारस्वत सिकिपी, ते पण आहे ना आणखीन, ते काय कमी आहेत का? तिथंही तसलंच आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने जर आपण इतिहास मांडला तरच आपल्याला आपला इतिहास खरा सांगता येईल. तर साधा मुद्दा तुम्हाला सांगतो मी. यांनी सांगितलं नाना आणि माझी, आम्ही दोघंही तेच सांगतो, नाना आजी माझी. पण माझीवाले वेगळे आहेत आणि नानावाले वेगळे आहेत, ते एकमेकांशी बांधतात. आता त्यांच्यात नव्हते का संघर्ष? झाला, निश्चितपणे झाला. पण तर झाला, त्याला काय करणार आपण जेव्हा इतिहास सांगणार तेव्हा आपण नाना आणि माझी यांच्या अंतर्गत संघर्षाला किती महत्त्व द्यायचं आणि दोघांनी मिळून जे काही चांगलं केलं त्याला किती महत्त्व द्यायचं, हा मुद्दा आहे. पण नानाचे समर्थक काय करतात, माझीला कसं कमी करता येईल. माझीच्या समर्थकांना अजून चांगला इतिहासकार मिळालाच नाही, हा आणखीन दुसरा मुद्दा आहे. हे जाऊ द्या. पण उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एक साधा मुद्दा आहे की तर यांनी सांगितलं की 71मध्ये वगैरे मराठ्यांनी हे जिंकलं, दिल्ली घेतली सगळी, आणि तिथे परत त्याच्या बादशाला रिस्टोअर केला. एका बाजूला त्यांनी अफगाणाला थोपवलं, दुसऱ्या बाजूला त्यांनी इंग्रजांना थोपवलं. गोष्ट खरी आहे. आणि शेवटी कुठपर्यंत आलो आपण की बादशाह पूर्णपणे मराठ्यांच्यावरती अवलंबून मराठ्यांच्याकडचा जो पेन्शनर झाला, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दिल्लीच्या सल्तनतीच्या मोगलांच्या असं दिसतं आपल्याला की बादशाह तख्तावरती बसलेला आहे आणि महाजी शिंद्यांना दुसरं एक आसन आहे त्याच्यासमोर. एकट्याच अधिकार आहे दरबारात बसायचा, बाकी सगळे उभे राहिलेले. आता मी ह्याची तुलना कुठे करतो, कुठपर्यंत पोचलो आपण. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला दरबारात गेले, एवढा मोठा माणूस, त्यांना उभं राहावं लागलं. त्याची ही परतफेड आहे की बादशाच्या शेजारी मराठ्यांचा सेनापती बसतो. असं कसं लक्षात आलं नाही कोणाच्या? तर महाजींचे आपण जेवढे चित्र बघतो ना, आपण काय बघतो, सवाई माधवराव बसलेत, इकडं नाना, इकडं माझी, पुढे नौकेतून गेले असतील किंवा कुठं, आणि लोक म्हणतात वावा हा माझा उजवा हात, हा माझा डावा हात, सवाई माधवरावच्या बाजूने टाळ्या वाजवायची, चांगली गोष्ट आहे. दुसरं काय सांगतात की ते लढाईची तळ झाला सालबाईची, इकडं नाना आहे, इकडे माझी आहेत, तिकडे वॉरन हेस्टिंग्ज आहे. अरे बादशाच्याच तिथं बसलेलं आहे माझी, आणि सगळे लोक उभे आहेत. हे चित्र का नाही काढलं कुणी? हे चित्र कुणी का नाही काढलं? नाही काढलं, डोक्यात नाही आलं. का नाही आलं? त्याची ही कारणं आहेत, मी आत्ता सांगितली ती. आणि शेवटचा मुद्दा सांगणार आणि थांबणार. तो मुद्दा कोणता आहे की मी नेहमी प्रश्न असं विचारतो की 6 जून 1674 ही जी तारीख आहे ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची, आणि त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची तारीख आहे आणि हे सगळ्यांना मान्य आहे. ज्याचा आत्ता आपण काही वर्ष झाले म्हणून उत्सव करतो आहे. आम्ही पुस्तकही त्यासाठी मी तयार केले एक. हा मुद्दा खरा आहे. पण त्याच्यानंतर मराठ्यांच्या इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची तारीख कोणती, हा माझा प्रश्न असतो. मी ते लिहिलं आहे त्यासंबंधी. तर त्यातल्या काही तारखा यांनी सांगितल्या की किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उदगीरची लढाई झाली, त्याच्यानंतर आपण याला देवगिरी सोडवले, आपण आणखीन काय
अहमदनगरचा किल्ला सोडायला महत्त्वाच्या तारखा आहेत. पण ज्याची तुलना तिथे करता येईल ती तारीख अशी आहे की संपूर्ण हिंदुस्थानचा मुक्त्यारी ही महादजींनी पेशव्यांसाठी आणली. ती वस्त्र घेतली आणि दिल्लीवरून निघाले आणि एक त्याला आणखीन एक नालकी नावाचं एक वाहन असतं, जसं पालखी असते की नाही तसे मानाचं, ते घेऊन इथे पुण्याला आले आणि इथे कार्यक्रम केला त्याचा. सवाई माधवरावच्याकडं तो दिला तो पोशाख आणि संपूर्ण भारताचा नायब ज्याला म्हणतो आपण ते सवाई माधवराव झाले. राज्याभिषेकाच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल घटना तर ही आहे. हिची कुठेही नोंद होत नाही, ते कुणीही सेलिब्रेट करत नाही. काय प्रकार आहे हा? कशासाठी आपण इतिहासाचा अभिमान वगैरे बाळगतो? तर हे जे आहे ना सगळं ते चित्र बदललं पाहिजे आणि आमची तीच इच्छा आहे नेमकी. आणि म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने इतिहास सांगत असतो, वेगळ्या प्रकारे सांगत असतो. काही लोकांना पटतो, काही लोकांना पटत नाही. आता सगळे लोक पुस्तकं वाचत नाही, म्हणून मग मी एक असं ठरवलं की काय नाही, आता आपण नवीन माध्यमाचा अवलंब करायचा. आणि मी माझ्या स्वतःचा महाराष्ट्र मंथन नावाचं चॅनल सुरू केलं यूट्यूबचं आणि आठवड्यातून 2दा मी काहीतरी मराठ्यांच्या इतिहासासंबंधी सांगत असतो. तर हे का की हे जे लोक आता वाचित नाही तिथपर्यंत गेलं पाहिजे, हळूहळू जाईल. पण तुम्हाला मराठ्यांचा इतिहास जर या पद्धतीने सांगितला तरच तो लोकांच्यापर्यंत आणि खरोखर मराठ्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आजच्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर भारतातल्या बाकीच्या लोकांनी त्याच्याकडून काही आदर्श घ्यावा किंवा त्याच्याबद्दल फारसं चांगलं बोलावं असाची स्थिती मला तरी दिसत नाही. त्यामुळे आपल्याला नाईलाजाने परत इतिहासाकडेच जावं लागतं. हाही मुद्दा आहे, पण तो फार चांगला आहे. फक्त चांगल्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्यापुढे ठेवला. त्याबद्दल मी आमचे सन्मित्र पांडुरंगराव बलकवडे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करून मराठ्यांच्या इतिहासाचं एक वेगळं प्रबोधन घडवलं, त्याबद्दल त्या तिघांनाही धन्यवाद देतो. आणि आपण शांतपणे ऐकलं आपल्यालाही धन्यवाद देतो आणि जय महाराष्ट्र म्हणून थांबतो. धन्यवाद सर. आज आत्ता आपण इथे दोन्ही वक्त्यांनी आज जो मराठा साम्राज्याचा गौरवशाली दिवस आहे ह्याच्याबद्दलची जी आपल्याला माहिती दिली आणि त्यामधनं नक्कीच एक थॉट प्रोवोकिंग असा आजचा विषय होता की जसं पटवर्धन सरांनी सुरुवातीला मांडलं होतं की याचा आपल्या आत्ताच्या सद्यस्थितीच्या राजकारणामध्ये जेवढा परामर्श घेतला पाहिजे तेवढा परामर्श घेतला जात नाही आहे. पण हा इतिहास आपण सातत्याने लोकांच्या समोर मांडला गेला पाहिजे आणि त्याच्यातनं एक आपला मराठ्यांचा एक इतिहास म्हणून हा सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण एक कटिबद्ध राहूया आणि या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. मी निलेश गोरे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. तर मी निलेश गोरेंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मंदार. आजचे आपले पाहुणे बलकोडे सर आणि मोरे सर यांनी आता एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार मांडले आणि 2 तास कसे गेले कळलं नाही. धन्यवाद सर, आभारी आहोत. काही लोकांचे आभार मानले लागतील, त्यामध्ये प्रामुख्याने आपले बारबोले सर जे व्हिडिओ आणि फोटोग्राफीची कायमच मदत करतात. त्याच पद्धतीने भांडारकर इन्स्टिट्यूट ज्यांनी हा उत्तम हॉल आपल्यासाठी उपलब्ध करून दिला त्यासाठी त्यांचे आभार. आणि आत्ताचं ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणाऱ्या माझा सहकारी मंदार जोग यांचे देखील आभार. कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. राष्ट्रगीतांनी कार्यक्रम संपेल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे, भारत माता की जय.